निगेटिव्ह ऑरा 4 गोष्टींमुळे येऊ शकतो. एक तर नजर कोणाची लागली असेल तर. सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण जे अगदी कॉमनली समजतं बंधन दोष. बरं. बंधन दोषमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, नजर लागणं वगैरे कोणी काही केलंय, करणी बरं. भूत बाधा, पिशाच बाधा या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा ऑरा निगेटिव्ह होतो. एखाद्या व्यक्तीचा ऑरा स्कॅन करता आणि त्या व्यक्तीचा ऑरा समजा निगेटिव्ह आला. हां. सो तो ऑरा पॉझिटिव्ह करण्यासाठी काय उपाय असतात किंवा काय केलं जातं? पितृदोषाचं एक महत्त्वाचं आहे म्हणजे कसं, की तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेलात तर तुम्हाला सांगतो तो हो पितृदोष आहे तुम्हाला. पण कोणाचा एक्झॅक्ट पितृदोष आहे हे नाही तो सांगू शकत. आपण कोणाचा आहे तेही सांगू शकतो. ओह! म्हणजे समजा माझे आई-बाबा गेलेले असतील, तर आईचा आहे, वडिलांचा आहे, आजीचा आहे, आजोबांचा आहे का अजून ओके, अविवाहित आत्याचा आहे. ओके. कोणाचा आहे एक्झॅक्ट हेही आपण सांगू शकतो आणि त्या रेमेडीसुद्धा हे मशीनच सांगतं. हे जे ऑरा स्कॅनिंगचं जे टूल आहे, या टूलने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातले हं, कुठले-कुठले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात हं. किंवा काय-काय आपण बघू शकतो? ज्यांच्यावर बंधनदोष असतो म्हणजे कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. करणी आपण म्हणतो. करणी म्हणतो. करणारे खूप लोकं असतात आणि मॅक्सिमम जवळचेच लोकं येतात अशामध्ये. ओके. तर मग कोणी केलंय? काय केलंय? काय गोष्टी वापरल्या गेल्याय? किती वर्षापूर्वी केलेलं आहे? ओह! एक लेडीज आहे का 4 आहेत का 2 आहेत का 3 आहेत? तसंच जेंट्सच्या बाबतीत किती जण आहेत? एखाद्याच्या घरातले पित्र गेले हां, असतील, आजी, आजोबा, हां, हां, पणजोबा हां. कुणीही असतील. बरोबर आहे. त्याच्यातलं एक्झॅक्टली कुठल्या पित्राचा दोष आहे, ते हां. आयडेंटिफाय आपण करतो. आजीचा आहे का आजोबांचा आहे? आता समजा तुमच्या आजीला श्रीखंड आवडायचं. म्हणून तुम्ही श्रीखंड केलं तर ठीक आहे, आजी आनंद होईल, पण आजोबांना नाही ना आवडत ते. ओह! मग आजोबा काय करणार? ही निगेटिव्ह ऊर्जा जमिनीच्या मध्ये पृष्ठभागामध्ये खाली होती. हं, वरती यायची नाही. हं, या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे खोदकाम करताना जमिनीला क्रॅक्स डेव्हलप झाले. हं. ते क्रॅक डेव्हलप झाल्यामुळे ती जी ऊर्जा खाली दबलेली असायची कायम पूर्वीच्या काळी, ती आता जमिनीतून वरती येते. जमिनीच्या पृष्ठभागावर जिथं ओके. वरती आले आणि त्याच्यावर नेमकं तुमचं घर आहे. तर ओके. काय होईल मला सांगा? हं, तुमचे सेल्स सगळे बॉडीतले सगळे डॅमेज होत आहेत त्याच्यामुळे. ओके. हा सायलेंट किलर आहे. डोळ्यांनी दिसत नाही ना. हे फाइंड आउट फक्त आपलं टूल करू शकतो. बरं एखादा म्हणेल मी जमिनीवर नाही राहत, माझं 7व्या मजल्यावर घर आहे. नाही. करणीसारखी जी गोष्ट आहे, ती हं. एखाद्याने करू नये हां, आपल्यावरती. हां. सो असं कुटुंबासाठी काही रक्षण कवच असतं आहे. का? नक्की आहे. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अतुल खोले सर, जे ऑरा सायन्स एनालिस्ट आहेत. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. श्रीराम. येस. सो ऑरा एकंदर लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे, की ह्याचा ऑरा चांगला नाही, ह्याचा ऑरा चांगला आहे. एकंदर एखाद्याच्या सानिध्यात गेल्यावर खूप छान वाटतं. एखाद्या सानिध्यात गेल्यावरती खूप निगेटिव्ह वाटतं. बरोबर आहे. या संदर्भात लोकांना कल्पना आहेच आहे. पण एकंदर आता ऑरा एनालिसिस म्हणून तुम्ही काम करताय. हं. सो या क्षेत्रामध्ये तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? किंवा याच्याबरोबर तुम्ही अजून कुठल्या-कुठल्या हीलिंगमध्ये काम करत आहात ते सांगा? बरोबर. मी अतुल यशवंत खोले. मी पुण्यामध्येच राहतो. गेली 25 वर्ष मी रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. ह्या क्षेत्रामध्ये करत असताना वास्तूमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला. कारण वास्तू हं, आणि रिअल इस्टेट हे एकमेकांचं जवळचं नातं आहे. हं. त्याच्यामध्ये जवळ-जवळ वास्तुशास्त्रामध्ये 8 ते 10 वर्ष माझं व्यवस्थित काम चालू आहे. खूप चांगले रिझल्ट्स आले. ओके. पण ते करत असताना मला काही गोष्टींमध्ये थोडीशी कमतरता वाटत होती, की बाबा वास्तूमध्ये गेल्यानंतर तिथल्या देवताची एनर्जी काही कारण वास्तूमध्ये 45 देवता असतात. हां. त्या एनर्जी चेक कशी करायची? किंवा मी वास्तूमध्ये गेल्यानंतर एखादी रेमेडी केली आहे, त्याचा रिझल्ट यायला 4 महिने 6 महिने लागतात. हं. पण आत्ता मला मी रेमेडी केल्या-केल्या काही एनर्जीमध्ये फरक पडलाय का तिथल्या? हे ओके. चेक करण्याकरता मी काहीतरी शोधत होतो आणि हां. हनुमंताच्या कृपेने मला ते मिळालं. ते परफेक्ट सायंटिफिकली आहे. ते ओके, सायन्स आहे ऑरा स्कॅनिंग. ओके, त्या ऑरा स्कॅनिंगमध्ये मी गेले 3-4 वर्षापासून आहे आणि ओके, त्याचे एवढे बेस्ट रिझल्ट आहेत आणि त्याच्यामुळे वास्तू करणं वगैरे बाकी सगळ्या सगळ्या गोष्टी मला खूप सोप्या झाल्या. ओके. म्हणजे आज आपल्याला ऑरा म्हणजे काय असतो? तो कसा ओळखला पाहिजे? त्याचे काय-काय सिम्प्टम्स असतात? समजा ऑरा बिघडला तर? सो या सगळ्याविषयी आपल्याला या पॉडकास्टमध्ये समजणार आहे. सो कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आपण सुरुवात करूयात. हो. सगळ्यात पहिल्यांदा बेसिकपासूनच, की ऑरा म्हणजे नक्की काय? ऑरा म्हणजे मराठीमध्ये त्याला आभामंडळ म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतात. हं. हे कुठलेही संत गजानन महाराज, स्वामी समर्थ यांच्या मागे आपल्याला एक गोल चक्र दिसतं. हां. ते म्हणजे काय? ते म्हणजे ऑरा. ओके. हां.
म्हणजे ते त्यांच्या भोवतीचं असलेलं हवामंडळ हे सूक्ष्म डोळ्यांनी दिसत नाही. हं, ज्याला थर्ड आय ओपनिंग झालेलं किंवा संत महात्मे जे हाय लेव्हलचे जे लोकं आहेत, हं. त्यांना ते उघड्या डोळ्याने सुद्धा दिसू शकतं. ओके. पण आपल्या सर्वसामान्य माणसाला ते उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही. मला सुद्धा उघड्या डोळ्याने नाही बघता येत. पण ओके. माझ्याकडे एक उपकरण आहे, टूल हां, म्हणूया आपण त्याला. हां. त्याच्यामार्फत ऑरा किती मोठा आहे, काय आहे, स्ट्राँग आहे, वीक आहे, ओह! ह्या गोष्टी कळू शकतात. ओके, आणि ओके, मग ऑरामध्येच सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. ओके. ऑरा म्हणजे थोडक्यात तुमचा एक प्रकारे डी-एन-ए आहे असं समजून चाला तो. ओह! त्यामुळे एकदा डी-एन-ए हातात लागला, की तुमची सगळं जसं बॉडीचं आणि याचं करतं तसं बॉडीचं ऑरामध्ये ॲडिशनली आपलं तुमचं नशीब, तुमची कर्म ओह! आणि तुमच्यावर ज्या काही बाहेरच्या गोष्टी आपल्याकडे येतात, ते हां, सर्वसामान्य माणसाला जगताना जे काही प्रॉब्लेम येतात, हां. त्या प्रॉब्लेम खूप प्रकारचे असतात. एक तर इन्कमचा प्रॉब्लेम असतो, बाकीच्या गोष्टी असतात, मुलं-बाळांचा विषय असतो, नोकरी लागत नाही, बिझनेस होत नाहीये, लग्न होत नाहीये, मूलबाळ होत नाहीये, असे खूप असंख्य प्रॉब्लेममध्ये आपण फेस करत असतो. मग या प्रत्येक गोष्टी करता प्रत्येक आता माझी पत्रिका चांगली आहे, नाही मला माहीत नाही. कुठल्यातरी ज्योतिषाकडे गेलो तर त्याला काही ना काहीतरी मला फी द्यावी लागते. त्यांनी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पण नुसतं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानं माझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न नाही सुटणार. त्या हं. तेवढ्यापुरताचा प्रश्न नक्की सुटणार. पण सायन्स हे परफेक्ट आहे. त्यामुळे कुठल्याही मॉडेलिटीबद्दल प्रश्न नाही आहे. ते परफेक्टच आहे. वास्तूमध्ये काही इश्यू असेल तर मला वास्तुशास्त्रवाल्याकडे जावं लागेल. हां, त्याला मला फी द्यावी लागेल. सगळ्यांना फी देत बसल्याला मी एवढा कुबेर नाही आहे. हां. माझे पैसे नाही आहेत माझ्याकडे तेवढे. तर मी मग काय करू शकतो? तर हे ऑल इन वन सायन्स आहे, टूल आहे, ज्याच्यामार्फत सगळ्या गोष्टींना टच घेता येतो. डीपमध्ये ज्या समोरची मॉडेलिटी जी आहे, तर न्यूमरोलॉजीवाला जो आहे, तो तुमच्या घरामध्ये पितृदोष हे नाही सांगू शकणार. हां. किंवा पत्रिकेमध्ये तुमच्या वास्तूमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हं. वास्तुदोष कुठला आहे, कसा काढता येईल, हे नाही पत्रिकेवाला सांगू शकणार. हां. म्हणजे ती त्या त्या सायन्सचे ते लिमिटमध्ये ते परफेक्ट आहे. त्याच्या बाहेरच्या गोष्टी ज्या आपल्याला दिसत नाहीत किंवा जाणवत नाहीत, त्याही जगातमध्ये असतात आणि त्या आपल्या बॉडीवर इफेक्ट करत असतात, आपल्या भविष्यावर इफेक्ट करत असतात. ते आपण ह्या टूलमार्फत काढून घेऊ. ओके. ऑरा स्कॅनिंग हे खूप प्राचीन टेक्निक आहे खरं. हे पूर्वीच्या काळी झाडाची जी वायशेप फांदी असायची, हां, त्याला वायर रॉड म्हणतात. पूर्वीच्या काळी तुम्हाला हातात नारळ घेऊन पाणी चेक करणारे लोकं सापडतील. म्हणजे खेडेगावात अजूनही काही लोकं करतात. हां. त्याला आपण डाउजिंग म्हणतो. हे ओके. एक प्रकारचं डाउजिंग टूल आहे, पण फक्त हे खूप ॲडव्हान्स आहे. हं. आता हे जे आहे याला एल रॉड म्हणतात, कारण याचा शेप आहे एलमध्ये. ओके. हे ब्रासमध्ये असू शकतं, कॉपरमध्ये असू शकतं, वेगळ्या पद्धतीने. हां. ब्रास हे अर्थ एलिमेंट आहे, युनिव्हर्सल मेटल आहे, त्यामुळे मी ब्रास वापरतो. ओके. याच्यापेक्षा जास्त अजून ॲडव्हान्स आहे. हे ओके. इलेक्ट्रॉनिक्स आणि याच्यात गोष्टी काही वेगळ्या याच्यापेक्षा हे ॲडव्हान्स आहे आणि याच्यापेक्षा एक डिजिटल म्हणून अजून ॲडव्हान्स आहे. हां. पण ते वापरायची गरज नाही पडत. याचा रिझल्टही आणि याचा रिझल्ट दोन्ही एकच असतं. हे ओके. फरक काहीच नाही. कुठलं काय वापरायचं हा तुमचा आवडीचा विषय झाला. ओके. तर आता हे कसं ऑपरेट केलं जातं? तर हे मी आहे, माझ्या उजव्या हाताला जर का त्याला काही तोंड नाही, काही नाही, तो हां. काही बोलू शकत नाही. तो उत्तर देताना माझ्या उजव्या साईडला जर का तो गेला, तर त्याला हो म्हणायचं, येस म्हणायचं. हं. माझ्या लेफ्टला जर का गेला, त्याला नाही म्हणायचं. ओके. अदरवाईज तो पर्सेंटेजमध्ये उत्तर देतो. एक तर हो, नाहीमध्ये उत्तर देतो, अदरवाईज पर्सेंटेजमध्ये उत्तर देतो. हां, समोरासमोर हे जुळलेले आहेत 2 हां. टोकं. हे 0% झालं. 5%, 10%, 15%, 20% 35%, 50%, हां. 60, 70 पूर्ण माझ्यापर्यंत आलं तर 100%. 100%. ओके. आता मग जे कुठले आपले प्रश्न आहेत, ते मला माझे फ्रेम करावे लागतात. हां, माझ्या याच्याशी कनेक्ट व्हावं लागतं. मला हे ऑलरेडी माझ्याशी कनेक्ट झालेलं असतं. हां. पण ती ती साधन आहे, उपासना आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि ते कनेक्ट झाल्यानंतर मी जे काही प्रश्न विचारतो त्याचे मला तो येस, नो किंवा पर्सेंटेजमध्ये उत्तर ओके. आणि मग त्याचा अर्थ काय? मग काय नाही? प्रश्न काय विचारलाय मुळात? त्याच्यावरनं पुढच्या गोष्टी ठरवल्या जातात. ओके. आता मी जस्ट तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवतो, की हे कसं मदत करतं. माझे हं, तुम्ही हातांकडे लक्ष द्या. मी हात कुठेही हलवत नाही. हं, स्थिर राहत आहेत माझे. हं. मी आता इथल्या त्यांना दिशा विचारतो. इथली पूर्व दिशा कोणती? इथली पश्चिम दिशा कोणती? इथली उत्तर दिशा कोणती आहे? बरोबर आहे ना. इथली दक्षिण दिशा कोणती आहे? तर पाण्याची बाटली कुठे ठेवली? तर गणेश सर कुठे बसले? तर लॅपटॉप कुठे ठेवलाय? अशा पद्धतीने हे मला कुठेही वास्तूमध्ये गेलं तर वास्तूत दोष कुठं आहे?
हां. आहे की नाही तो बरोबर डिरेक्शन दाखवतो, तिथे ते जागेवर नेऊन मला दाखवतो. ओके. तर त्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी असलेला दोष काय आहे? हं. हे माझ्या वास्तुशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. ओके. मग तिथली एनर्जी आता किती आहे? काय रेमेडी करायची? या रेमेडीचं कुठल्याही गोष्टीला एक 2-3 प्रकारच्या रेमेडी असतात. कुठली रेमेडी जास्त इफेक्टिव्ह आहे तिथं? त्याच्यामुळे किती बदल होईल एनर्जीमध्ये आणि त्या याच्यामध्ये, ते आपल्याला एक परफेक्ट सांगतं, की येस या 4 रेमेडीपैकी ही रेमेडी इथं वापरली तर जास्त बेस्ट रिझल्ट मिळते. ओके. आता थोडक्यात आपण ही जी रूममध्ये बसलेलो आहे, या रूमची पॉझिटिव्ह एनर्जी आपण बघू. हं. या वास्तूमधील या रूममधील या रूमची पॉझिटिव्ह एनर्जी किती टक्के आहे? 100% पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय आहे, की ह्या रूममध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नाही. ओके. वास्तुदोषमुळे एनर्जीवर फरक परिणाम होतो. म्हणजे ओके. कलर स्कीममुळे सुद्धा पडतो. एवढं ते डिटेल आहे. या वा ह्या रूममध्ये काही वास्तुदोष आहे का? त्यास उजवीकडे जा नाहीतर डावीकडे जा. नाहीये मग. म्हणून तर त्याने 100 दाखवलं. हं. जर का दोष असता तर 100% नसता आला. पण हं. 50 आलं असतं, 60 आलं असतं, कितीही येऊ शकतं. तर दोष किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. अशा पद्धतीने हे डेमो असतात. मग त्याच्यामध्ये पुढची सगळी जी चेकलिस्ट आहे, हं. त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यातनं फाइंड आउट करू शकतो. ओके. आता तुम्ही अंगठी घातली हां, तुम्ही अंगठी घातली. आता मी ही तुमचं अंगठ्या तुम्ही कुठली घातली? पाचू दिसतोय, अजून काय? श्री आहे आणि लोखंडाची. बरं. या हातात स्टीलचं आहे. हा पाचू थोडक्यात तुम्हाला लाभतोय की नाही? पाचूरत्न तुम्हाला लाभतंय. ओके. तर ती 1 मिनिट बाजूला काढून ठेवा. शनीची पलटी लागते. जे ओके. बदली घातली ना शनीच्या हां. बोटामध्ये लोखंडाची, हां. ती पण लागते. आता ॲक्चुअली कसा विषय असतो, की खड्यांचा इम्पॅक्ट जास्त होतो ओके. मेटलपेक्षा. हां. पण ती ज्या ग्रहाची आपल्याला निगेटिव्ह असतो त्याची एनर्जी आपल्याला पाहिजे असते. हां. ती एनर्जी खड्यांमुळे मिळते आणि मग तो आपण म्हणतो त्याला आपल्या भाषेत म्हणतो आपल्याला मला कडा लाभला. हं. बरं. हां, असा विषय. याच्यामुळे तुमचा ऑरा सुद्धा बदलतो, चेंज होतो. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. ओके. सो आता हे डिव्हाइस कसं काम करतं हे तुम्ही सांगितलं. पण हं, मला एक थोडंसं टेक्निकली विचारायचं आहे, हं. की एक्झॅक्टली त्या डिव्हाइसच्या आतमध्ये असतं काय? नाही आतमध्ये काही नाहीये. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी तुमची इंट्युशन पॉवरनी चालतं. ओके. तुमची इंट्युशन पॉवर म्हणजे जे कॉस्मॉसशी कनेक्टेड असतं. ओके. याला पहिल्यांदा मला या ऑरा स्कॅनर एल्रॉड ज्याला आपण म्हणतो, हां. हा आहे एल्रॉड. हां. याच्याशी मला कनेक्शन बसवावं लागतं पहिल्यांदा. म्हणजे हे ओके. खूप प्रॅक्टिस करून आणि साधना असल्यानंतरच हे होतं. ते सबकॉन्शियस माइंडनी आणि पल्स हां. माणसाच्या शरीरामध्ये ज्यावेळेस पल्स चालू असतात, त्याचा बारीकशा धक्क्याने सुद्धा ते त्याला जे पाहिजे ती एनर्जी बरोबर तो दाखवतो. ओके. ओके. असं आहे. ओके. मग समजा आता हे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीचा ऑरा स्कॅन करता आणि त्या व्यक्तीचा ऑरा समजा निगेटिव्ह आला. हां. सो तो ऑरा पॉझिटिव्ह करण्यासाठी काय उपाय असतात किंवा काय केलं खूप जातं? खूप सारे उपाय आहेत. एक तर पहिल्यांदा चेकलिस्टप्रमाणे पहिल्यांदा येतो पॉझिटिव्ह ऑरा. हां. तुमचा ऑरा पॉझिटिव्ह आहे का? असेल तर प्रश्नच नाही. हां. मग विषय संपतो. निगेटिव्ह असेल तर मग काय करता येईल? हां. निगेटिव्ह असण्याकरता एक कारण नाही, कमीत कमी 4 ते 5 कारण आहेत, की ज्याच्यामुळे तुमचा ऑरा निगेटिव्ह होऊ शकतो. ओके. पण इनिशियल स्टेजला जर का ऑरा निगेटिव्ह असेल, तर हे एक डिव्हाइस आहे, याला ऑरा बूस्टर म्हणतात. हे फक्त आपल्याला जवळ बाळगायचं असतं, बरं. खिशामध्ये. त्याचं शरीर स्किनला टच नाही झालं तरी चालेल, पण हं. बॉडीला टच व्हायला पाहिजे. ओके. म्हणजे एखादा म्हणेल लेडीज असेल, त्या म्हणेल मी पर्समध्ये ठेवू का? हां. तर शक्यतो नाही. बरं. बॉडीशी टच व्हायला पाहिजे त्याचा. ओके. तर त्याने तुमचा ऑरा निगेटिव्हचा लगेच पॉझिटिव्ह होतो. ओके. हे जर का जवळ हां. बाळगलं, तर ते क्लिअर होतात तुमचे. तर ओके. तो दोष तुमच्यापर्यंत येत नाही. ओके. ओके. त्यात मग नजर दोष आहे, मायनस आय-व्ही आहे, मायनस यू-व्ही आहे. जिओपॅथिक स्ट्रेसचा टेम्पररी पार्ट आहे. जिओपॅथिक करता हे नाही आहे. हां. जिओपॅथिक करता रेमेडी मोठी आहे, वेगळी आहे, का तो हां. दोषच खूप मोठा आहे. याच्यामध्ये काय इसेन्शियल सॉईल असतात, क्रिस्टल्स आहेत, गोमती चक्र वगैरे आहेत. ज्या काही पॉझिटिव्ह ओके. गोष्टी आहेत, निगेटिव्हिटी दूर ठेवण्याकरता जे लागतं, हां. ते सगळं याच्यात असं आहे. ओके. हां. सो आता एखाद्या व्यक्तीचा ऑरा निगेटिव्ह आहे, तर हां. त्याची काय कारण आहेत? निगेटिव्ह असण्याची कारणं म्हणजे एक तर त्याची साधना वगैरे काही नसेल. काहींचा स्वभावच असतो चिडचिड करणं, हे करणं, हं. करणं. सर्वात हे त्याला आपण घरगुती भाषेतलं बोलणं. खरं कारण निगेटिव्ह ऑरा 4 गोष्टींमुळे येऊ शकतो. एक तर नजर कोणाची लागली असेल तर. हं. मायनस यू-व्ही, मायनस आय-व्ही.
म्हणजे इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट ओके. याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण जे अगदी कॉमनली सापडतं बंधन दोष. बरं. बंधन दोषमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, नजर लागणं वगैरे गोष्ट. कोणी काही केलंय, करणी बरं. भूत बाधा, पिशाच बाधा या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा ऑरा निगेटिव्ह होतो. ओके. जिओपॅथिक स्ट्रेसमुळे पण ऑरा निगेटिव्ह होतं. ओके. मग तो आहे, नाही आहे हे फाइंड आउट करून मग त्याप्रमाणे रेमेडीज द्याव्या लागतात. ओके. मग ते निगेटिव्हिटी जर का गेली, की ऑरा तुमचा झाला पॉझिटिव्ह. मग त्याच्याकरता काही गोष्टीचं जप, मंत्र वगैरे पण सांगितले जातात. ओके. ज्याने तुम्हाला तुमचा पॉझिटिव्ह ऑरा बूस्ट होण्याकरता मदत होते. मग समजा एखाद्या व्यक्तीचा ऑरा निगेटिव्ह आहे आणि त्याला हं. जर समजा घरच्या घरी ट्राय करायचं असेल, हां. तर आपण त्याला काय रेमेडीज देऊ शकतो? घरच्या घरी निगेटिव्ह एक तर घ आता निगेटिव्हिटी तुमच्या ऑरामध्ये पण असू शकते, ती हां. वास्तूमध्ये पण असू शकते. ती ओके. पहिल्यांदा बघावं लागतं नक्की कशातनं आलाय. निगेटिव्हिटी कुठनं आली? ही पहिल्यांदा फाइंड आउट करावी लागते. वास्तूमधनं असेल तर वास्तूच्या संदर्भातल्या रेमेडीज करायच्या असतात. बरं. घरगुती उपाय सांगायचा झाला तर खडे मीठ, त्याच्यामध्ये हळद आणि कापूर, भीमसेनी कापूर हां. हा चुरून एक मिक्सचर बाथरूममध्येच ठेवून द्यायचं एका डब्यामध्ये. आणि ओके. फरशी पुसताना थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते घालायचं आणि त्याने फरशी पुसायची. काय होतं याच्यामुळे हळदीमुळे तुमचं वास्तूमधले गुरुतत्व वाढतं. ओके. कापुरामुळे पॉझिटिव्हिटी येते हां. आणि मीठ निगेटिव्हिटी शोषून घेते. ओह! त्यामुळे तुमचा वास्तूतला ऑरा पॉझिटिव्ह होतो. ओके. हे झालं वास्तूचं. तर सेम गोष्टी आपण ऑरामध्ये पण करू शकतो. हं. मी अगदी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक लोकांना सांगतो, की तुमच्या त्या फक्त मिठाच्या ऐवजी सेंधव मीठ घेतो आपण. ओके. हां. सेंधव मीठ 1 किलो, 50 ग्रॅम हळद, हं. 50 ग्रॅम भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर एक वडी स्वरूपात असतो, हां. वेडावाकडा. बरोबर. हो. तो बारीक कुटून मिक्सचर करायचं, पेपरवर सगळं कालवायचं आणि एका बरणीमध्ये ठेवून द्यायचं आणि हं. 1 टीस्पून अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं ओके. आणि त्याने अंघोळ केली हं. किंवा काही लोकं लिंबूही पिळायला सांगतात. लिंबाने हां. खूप चांगला रिझल्ट मिळतो. कधी अशा घरगुती उपायाने करतात. फक्त लेडीजनी मीठ वापरायचं कारण मिठाने काय होतं, केस गळू शकतात किंवा पांढरे होतात. ओके. त्यामुळे लेडीज काही जनरली आठवड्यातनं हां. एकदाच वगैरे डोक्यावर अंघोळ करतात. हां. पुरुषांचं ठीक आहे. हां. सगळ्यांनी कर. मग त्या केसमध्ये अर्धी पाव बादलीच पहिल्यांदा घ्यायचं. त्याच्यामध्ये मिक्सचर घालायचं. अंघोळ करून घ्यायची त्या हं. ह्यानी आणि मग नंतर रेग्युलर आपलं जे पाणी असतं त्याने अगदी तुम्ही शॅम्पू लावून, साबण लावून केलं तरी ते ओके. डोक्याला राहिलेलं निघून जायला पाहिजे. ओके. पण त्याचा ओके. इम्पॅक्ट केसांवर, शरीरावर होऊ नये करेक्ट, करेक्ट. असं. ओके, ओके. आणि लेडीजनी त्या केसमध्ये इतर दिवशी फक्त पाण्यामध्ये आपण हात बुडवून आपण शिंतळतो ना, हां, तसं हां. फक्त डोक्यावर शिंतळायचं. तरीही इफेक्ट होतो. ओके. बॉडीला तर घ्यायला हरकत नाही. फक्त करेक्ट. डोक्यांचा विषय आहे, हां. केसांचा विषय. बरं. असा विषय. हे घरगुती उपाय आहेत. ओके. त्याने आपला वास्तूचा पण ऑरा पॉझिटिव्ह होतो आणि शरीराचा पण ऑरा पॉझिटिव्ह. शिवाय जप, नामस्मरण आहेच आहे. सो मग आता हे जे ऑरा स्कॅनिंगचं जे टूल आहे, या टूलने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातले हं, कुठले-कुठले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात हं. किंवा काय-काय आपण बघू शकतो? त्याच्यामार्फत आपण ऑरा पॉझिटिव्ह आहे, हं. निगेटिव्ह आहे हे बघू शकतो. आता मेन विषय येतो. हां. त्याच्या पाठोपाठ आपण म्हणजे निगेटिव्ह असेल तर मग काय येतोय तेही आपण चर्चा केली, हां. की कोणी काय करणी केली आहे, तोंडातोटका झाला आहे, भूतबाधा झाली आहे, पिशाच योग आहे, याच्यामुळे निगेटिव्ह होऊ शकतो. पितृदोष जर का एखाद्याच्या घरात असेल, पितृदोष, हं. पितरांचं काही नीट केलं की जात नाही किंवा काही पितरं जी गेलेली असतात ती अकाली जर का गेले तर ते थोडं निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त देऊ शकतात. हं. अशा पद्धतीचं जर का काही पितरं असेल त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या असेल तर त्या दोषांमुळे सुद्धा तुमचा ऑरा निगेटिव्ह होतं. ओके. हां. मग पितृदोष आहे की नाही? कुंडली दोष आहे की नाही? पितृदोषाचं एक महत्त्वाचं आहे म्हणजे कसं, की तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेलात तर तुम्हाला सांगतो तो हो पितृदोष आहे तुम्हाला. पण कोणाचा एक्झॅक्ट पितृदोष आहे हे नाही तो सांगू शकत. आपण कोणाचा आहे तेही सांगू शकतो. ओह! म्हणजे समजा माझे आई-बाबा गेलेले असतील, तर आईचा आहे, वडिलांचा आहे, आजीचा आहे, आजोबांचा आहे का अजून अविवाहित ओके. आत्याचा आहे. ओके. कोणाचा आहे एक्झॅक्ट हेही आपण सांगू शकतो आणि त्या रेमेडीसुद्धा हे मशीनच सांगतं. ओके. सरसकट सगळ्यांनाच त्र्यंबकेश्वरला जाऊन शांत करायची गरज नसते. ॲक्चुअली पितरांना काय हवंय, हे आपण त्या हां. पितरांकडनं उत्तर देतात पितरं आपल्याला. करेक्ट. काहींना अगदी छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा पितरं शांत होतात आणि त्यांच्या पुढच्या मार्गाला जातात. ओके. काही जण असतात नाही बाबा त्यांना पण हेच पाहिजे, शांतच पाहिजे. मग त्र्यंबकेश्वर, गया, प्रयाग वगैरे अशा ठिकाणी आपण ते जी विधिवत पूजा असते, म्हणजे पितृशांती म्हणतो आपण त्याला, ती पूजा करू शकतो. पण ओके. सरसकट सगळ्यांना ती गरजेची नसते. हां. हा विषय आहे. ओके. मग कुंडली दोष, कुंडलीमध्ये काय-काय दोष आहेत? वास्तूमध्ये काय दोष आहे का? न्यूमरोलॉजीमध्ये काय दोष म्हणजे तुमच्या नावाची जी व्हायब्रेशन यायला पाहिजे ते हां. कुठे 5 नंबरवर आलंय, 6वा नंबर आलंय, कशावर आलंय, त्याच्यामुळे हां. काय इम्पॅक्ट येतोय का? हे आपण चेक करू शकतो. सर्वात महत्त्वाचा विषय जिओपॅथिक स्ट्रेस. हं. नंतर तुमचं स्वतःचं घर होईल की नाही? माझं लग्न होईल की नाही? लग्न झालं तर लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल?
मला संतान आहे की नाही, योग आहे की नाही, स्वतःचं घर कधी होईल, लग्न कधी होईल, ओ ह्याही गोष्टी आपण ठराविक लिमिटपर्यंत नक्की फाइंड आउट करू शकतो. ओके. काहींना सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअर गायडन्स. हं. मी बिझनेस करू, नोकरी काहींना तर सगळंच करायची इच्छा असते आणि हो, हो. काहींनाकडे ती क्वालिटी असते पण. हं, काही लोकं नोकरी पण करतात आणि साइड बाय साइड बिझनेस पण करतात. काहींना ते यश होतं. हं. तसं माझ्याकडे काय आहे, मी व्यवसाय करता परफेक्ट आहे, का नोकरी करता परफेक्ट आहे, का सेल्फ एम्प्लॉईड म्हणून माझं जास्त चांगलं राहील. तर हे आपण प्रॉपर गाईडन्स देऊ शकतो. कारण ऑरामध्ये हो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ऑरा म्हणजे थोडक्यात तुमचा DNA आहे. करेक्ट. तुमच्यामधल्या असलेल्या क्वालिटीज, तुमच्या असलेलं मागचं कर्म, हां. तुम्ही मागच्या जन्मात काय-काय गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं ऑराकडनं आपल्याकडे येतं. ओके. हा विषय असतो. तर याच्या पाठोपाठ एखाद्याचं लग्न झालंय पण काही भांडणं होत आहेत, पटत नाही, डिव्होर्सची केस चाललेली असते. मग डिव्होर्स होईल का नाही होईल? डिव्होर्स झाल्यानंतर मला परत लग्न करायचं असेल तर पुनर्विवाह होईल की नाही? ओह! इथपर्यंत या गोष्टी आपण सांगू शकतो. याच्या पाठोपाठ अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे शरीरामध्ये 7 महत्त्वाची चक्र असतात. तशी 114 असतात, पण हां, जी महत्त्वाची म्हणतो आपण, हां. ती 7 चक्र आहेत. त्या 7 चक्रांमध्ये जर का इम्बॅलन्स झाला तर तुमच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. म्हणजे बॉडीवर पण होतो म्हणजे काही रोगराई म्हणजे आपण म्हणतो ना, की आजारपणं आणि जे भौतिक सुखामध्ये ज्या अडचणी येतात, ती सुद्धा चक्रांमुळे येतात. ओके. मग ती चक्र बॅलन्स आहेत, इम्बॅलन्स आहेत, कुठलं बॅलन्स इम्बॅलन्स असेल तर कसं बॅलन्स करायचं, ते किती पर्सेंटेजवर आणायचं. पण कुठलंही चक्र फक्त क्राऊन चक्र सोडून बाकीची सगळी चक्र 35% वर बॅलन्स होतात. ओके. 35 पेक्षा जर का खाली असेल, तर त्याला आपण अंडर ॲक्टिव्ह म्हणतो. ओके. 35 ते 50 पर्यंत ॲव्हरेज म्हणतो. ठीक आहे बाबा चालू शकतं. हं. पण 50 किंवा 50च्या पुढे गेल्यानंतर ते चक्र ओव्हर ॲक्टिव्ह होतं आणि त्या केसमध्ये त्या चक्र जिथं असेल, आता हार्ट चक्र आपण म्हणतो. हार्ट चक्र जर का एखाद्याचं 65 किंवा 65% पर्यंत ओपन झालंय, म्हणजे रिझल्ट दाखवलाय. तर 65% 50 पेक्षा बऱ्यापैकी कारण 50 सुद्धा आपण हायरला बघतोय. हां, हां. पण बॅलन्स ॲक्चुअली होतं 35ला. ओके. पण थोडं पुढं-मागं झालं तरी चालू होतं म्हणून 35 ते 50 ठीक आहे. हां. एक बफर ठेवलाय आपण. पण त्याच्यापेक्षाही जर का 65-70 पर्यंत होत असेल, तर 100% त्याच्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आहेत. आत्ता जरी नसलं तरी भविष्यात त्याला ओके. हार्टच्या संदर्भातला जे काही आजार असतात, ते त्याला येऊ शकतात. ओह! आता हार्टचा विषय येतो परत इमोशन्सची. म्हणजे हे करेक्ट. झालं तुमच्या शारीरिक बाबतीत. हां. इमोशन्स बाबतीत पण ज्याचा हार्ट चक्र ज्या ओव्हर ॲक्टिव्ह आहे, तो एक प्रकारे दबल्यासारखा राहतो किंवा तो जे काय बोलतो ना, त्याला कळतच नाही आपण काय बोलतो, काय नाही. समोरचा माणूस त्याच्यावर तेवढा विश्वास पटकन ठेवत नाही. ओके. इंट्रोव्हर्ट, हं. संकुचित मनाचा तो हां. फार हे राहतो. तर असं हे म्हणजे तुमच्या बॉडीवरनं तुमच्या आता सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र हे प्रजनन चक्राशी संबंधित येतं. म्हणजे एखाद्याला मूलबाळ होणं, न होणं, बाकीचा लाईफमधला आनंद, हे जे आहे ओके. स्पर्म काउंट, नंतर कन्सीव्ह करायचा काही इश्यू असतात लेडीजला. ओके. याच्यामध्ये जे प्रॉब्लेम असतात हे सगळं सॅक्रल चक्रावरनं फाइंड आउट केलं जातं. ओके. रूट चक्र हे सर्वात खालचं चक्र आहे. बेस चक्र आहे. हां. ते आणि क्राउन चक्र खूप महत्त्वाची 2 चक्र आहेत. रूट चक्र इम्बॅलन्स असेल, रूट म्हणजे काय? मूळ. करेक्ट. तेच जर का चांगलं नसेल, तर तुमचं लाईफ कधीही स्टेबल राहू शकत नाही. हं. आर्थिक प्रॉब्लेम्स म्हणजे कमरेपासून खालपर्यंत पायाच्या तळव्यापर्यंत जे काही प्रॉब्लेम येतात, कुठले? पाय दुखणे, नसा दुखणे, पेटके येणे, ओके. हाडं दुखणे त्यातल्या हां. इथली, व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम असतो, सायटिकाचा प्रॉब्लेम असतो. हं. हे सगळं रूट चक्राची कारण आहेत. ओके. मग ही चक्र बॅलन्स आहेत, इम्बॅलन्स आहेत चेक करतो. त्याच्यावर मग काय असेल त्या रेमेडी दिल्या जातात. ती चक्र बॅलन्स झाली, की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओके. सॉल्व्ह झाला, की हे शास्त्र भविष्य नाही सांगत. तुमचे ब्लॉकेजेस काय-काय ते आपण फाइंड आउट करू. ओके. ब्लॉकेज निघाला, की तुमचा मार्ग सॉल्व्ह झाला तो. मग तो त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाता. ओके. असा विषय आहे. तर भविष्य 100% असं कोणीच नाही ॲक्चुअली हं. खरं सांगू शकत. आता आपण गार्डन आहे एक समजा, गार्डनमध्ये पाणी देतोय. नळाला फुल प्रेशर आहे, पाईप लावलेला आहे रबरी आणि पाणी द्यायला जातोय तर पाणी तर येत नाही. मग काय येत नाही? तर मध्ये पाईप जो आहे तो 4-5 ठिकाणी फोल्ड झाला आहे. हां. आपल्याला काय आपण काय करतो फक्त तो फोल्ड ओपन करतोय. फोल्ड ओपन झालं ओके. की प्रेशर पुढं कॅरी होतं आणि पाणी येतंय. हे ओके. फोल्ड काढणं म्हणजे फक्त हॉर्स कॅरिंग टेक्निक आहे. ओके. हा ओके. विषय आहे. सो आता हे तुम्ही चक्रांचं सांगितलं, हं. पण जसं आता तुम्ही ग्रहांचं बघितलं, मग हां, अंगठीचं पण हे चेक केलं. हां. सो असं ग्रहांबद्दल पण आपण चेक करू शकतो, कुठलं ग्रह लाभदायक आहे, हो, कुठलं हो. नाहीये? अगदी 100% करू शकतो. फक्त मी एक माझ्याकडनं माझी बाजू क्लिअर करतो. हं. मला ज्योतिषशास्त्रातला फारसा काही अभ्यास नाहीये. ओके. नॉमिनल अभ्यास आहे. पण मी जे सांगेन या टेक्निकच्या मार्फत, तेच तुम्ही निष्णांत ज्योतिषाकडे जरी गेलात, तरी तो तेच सांगेल. ज्योतिषशास्त्रामध्ये काय होतं, त्यांची सांगायची पद्धत वेगळी आहे, की दशा, महादशा, अंतर्दशा
मग कोणाची दृष्टी कशी पडली आहे, काय पडलंय, शनी कितवा आहे, गुरु कितवा आहे वगैरे ते मला काय फारसं त्यातलं कळत नाही. हं, ही त्यांची पद्धत आहे. हं. माझी पद्धत अशी आहे, की ऑरा स्कॅनिंगचं जे मशीन आहे, टूल आहे, हेल्रॉड आहे, हे मला आत्ताची सध्या ग्रहस्थिती तुमची काय आहे, ओके. तो ग्रह तो किती ॲक्टिव्ह आहे, किती सपोर्ट करतोय, हं. हे मला तो परफेक्ट दाखवतो. त्याच्यानुसार मग ठरवलं जातं, की बाबा यांना अंगठी खडा द्यायचा आहे गायला, हां. का याच्याकडनं दान करून घ्यायचं का काहीच करायचं नाही. ओके. जसं मी मगाशी म्हणत होतो, की 50% पर्यंत 60% आहे, तर त्याला अजून सपोर्टची गरज आहे म्हणजे तो अजून चांगली फळं देईल. त्या केसमध्ये आपण त्यांना खडी घालायला सांगतो. 35च्या आत असेल तर ऑलरेडी तो डाऊन आहे आणि त्याला किती वरती काढलं तर डाऊन येणार नाहीये, हां. वरती येणार नाहीये. त्या केसमध्ये दान केल्यानंतर त्या घरांना आनंद होतो आणि ते आशीर्वाद देतात. ओके. आणि 60-70च्या पुढे ऑलरेडी तुमचा ॲक्टिव्ह आहे तर काहीच करू नका. ओके. अजिबात खडा पण घालायचा नाही आणि दान तर अजिबातच करायचं नाही त्याने. ओके. हे असं म्हणजे त्यांची पद्धत थोडीशी वेगळी, आपली हां. पद्धत वेगळी. ओके. ग्रह झाले, मग जसं मी मगाशी म्हणलं, की कुंडलीचे दोष. कुंडलीत सुद्धा आता कालसर्पदोष एक नावाचा हं. त्यांच्यामध्ये खूप मोठा विषय हां. विषय असतो. कालसर्पदोषमध्ये जनरली आपण बघितलं तर ज्योतिषी आपल्याला सांगतो, बाबा कालसर्पदोष आहे तुम्हाला, गुरुजींकडे जाऊन तुम्ही त्याची पूजा करून घ्या. जनरली अशा पूजा त्र्यंबकेश्वरमध्ये वगैरे जास्त हं. केल्या जातात. पण त्याच्यामध्ये खरं बघायला झालं तर 12 प्रकारचे कालसर्पदोष आहेत. ओह! हां. मग त्यातले स्पेसिफिक 12 प्रकारचे म्हणजे 12 प्रकारचे नागांची नावं आहेत. ओके. तर मी नावं बघायची सांगायची झाली तर 12 प्रकारचे कालसर्पदोष आहेत. हं. अनंत, कुल्की, वासुकी, शंखपाल, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंखनाद, घाटक, घातक, विषधर, शेषनाग. ओके. तर तुम्ही नुसतंच जाऊन करावं तर स्पेसिफिक नाग पाहिजे. तर हां. ते आपण हा कुठला स्पेसिफिक नागाचा तुमच्यावर दोष लागला आहे, हं. ते सांगितल्यावर आपण त्या स्पेसिफिक नागाचा कालसर्पाचा शांती करतो. ओके. की तो 100% जातो. त्यातला स्पेसिफिक कुठला आहे हे पण आपलं टूल फाइंड आउट करून देतं. ओके. की याचा आहे त्याचा आहे. मग ते जेव्हा पूजा करायला जाताना आपण त्यांना ते हं. सांगू शकतो, आम्हाला स्पेसिफिक याची कालसर्प शांती करायची. ओके. म्हणजे ते परफेक्ट बरेच कित्येक वेळा तुम्हाला असं म्हणतं, की कालसर्पादिवशी शांती केली मी, पण मला इफेक्ट नाही होत आहे. हां. किंवा पितृदोष पित्रशांती केलेली मी त्र्यंबकेश्वरात जाऊन, पण नाही पित्र शांत होत आहेत. ओके. कारण त्या पितरांना काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे, त्यांना जे पाहिजे ते न देता तुम्ही सरसकट त्र्यंबकेश्वरला जाऊन म्हणजे जायला हरकत नाही, जावं. फक्त सांगायचा उद्देश आहे, की सरसकट एकालाच ठोकताळा नाही, की हे झालं की इकडेच जायचं असा नाहीये विषय. ओके. त्या लोकांना काय हवंय हे महत्वाचं आहे ना, ओके. असा विषय आहे. म्हणजे थोडक्यात समजा एखाद्याच्या घरातले पित्र गेले असतील, हां, आजी, आजोबा, हां, हां, पणजोबा हां. कुणीही असते. बरोबर आहे. त्याच्यातलं एक्झॅक्टली कुठल्या पित्राचा दोष आहे ते हां, आयडेंटिफाय आपण करतो. आजीचा आहे का आजोबांचा आहे? आता समजा तुमच्या आजीला श्रीखंड आवडायचं, म्हणून तुम्ही श्रीखंड केलं तर ठीक आहे, आजी आनंद होईल, पण आजोबांना नाही ना आवडत ते. ओह! मग आजोबा काय करणार? म्हणून पितृदोष कोणाचा आहे ओके. आणि त्यांना काय हवंय? हं. काय होतं आपण जनरल जे काय पूजा केली जाते पितृदोष, त्याच्यामध्ये आपले जे गेलेले लोकं आहेत, त्यांची सगळ्यांची नावं उच्चारली जातात. हां, त्या व्यतिरिक्त मग ज्ञात, अज्ञात वगैरे असं बोललं जातं. हां. म्हणजे काय थोडक्यात एक प्रकारे भंडारा म्हणू आपण त्याला, हं, की तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, सगळ्यांनी या. हं, स्पेसिफिक बोलवणं नाहीये. हं. माझ्या मुलाचं लग्न ठरलं असेल, मी जर का गणेश सरांकडे आलो आणि फोन करून आदल्या दिवशी सांगितलं, "गणेश सर माझ्या मुलाचं उद्या लग्न आहे बरं का, दोघांनी नक्की या." हे बोलवणं आणि एक 8-15 दिवस अगोदर आम्ही उभयता तुमच्या घरी आलोय, पत्रिका दिली, अक्षत हो. दिली आणि बोलवणं. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा आनंद वाटेल? करेक्ट. मी आज स्वतः पत्रिका आलेलो आलो आहे. हां. हां. म्हणजे जे पित्र नाराज आहे त्यांचं स्पेसिफिक नाव घेऊन आपल्याला जर का केली, मग त्याच्याबरोबर बाकीची नावं येणारच आहेत. जी गेलेली लोकं आहेत, ज्यांना आपण पित्र म्हणतो. पण स्पेसिफिक त्यांच्याकरता म्हणून त्यांना जाणवलं पाहिजे, की हे माझ्याकरता करतोय हा. ओके. तर त्याचा 100% इफेक्ट होतो. ते कळणार कसं तुम्हाला नावच जर का माहीत नसेल हां. पितृदोष कोणाचा लागलाय, हे बरोबर. कळलं नाही तर तुम्ही करणार कसं? करेक्ट. म्हणून हे शास्त्रातनं आपल्याला ते कोणाचा लागलाय, हेही करू शकतो. पण याच्यात अजून एक डाऊट आहे मला, की हां, बऱ्यापैकी पित्र आता हां. कितीतरी पिढ्या या हो, ह्याच्यामध्ये गेलेल्या हो, असतात. काही हो. लोकांना नावही माहिती नसतं. नाही माहिती नसतं. सो मग समजा एखाद्याला नावच माहिती नाहीये आणि तरी तो पितृदोष लागलाय. हां. सो ते आपण आयडेंटिफाय करू शकतो का? नाव माहिती असेल तर उत्तम. पण नाव माहिती नसेल तर रिलेशन तर सांगता येतं. माझे पणजोबा, माझी पणजी, माझी खापर पणजी, खापर ओके. पणजोबा. ओके. तर रिलेशनवरनं काढता येतात आपल्याला. ओके. आजीचा आहे, आजोबांचा आहे, पणजीचा आहे, कोणाचा आहे, काय आहे. ओके. मग त्याच्या वेगळं रोटी काढणं एक प्रकार आहे. पितरांना म्हणजे मी माझ्याकडे आलेले आत्तापर्यंत जेवढी लोकं आहेत त्याच्यातले जवळ 70% लोकांनी रोटी सांगितली पितरांनी. तर ओके. घरच्या घरी उपाय येतो. बरं. रोटी काढायची, बाहेर ठेवायची त्याची प्रोसिजर असते ती सांगता येते. काही पित्र म्हणतात आम्हाला 4 दिवस रोटी पाहिजे, काही 7 दिवस पाहिजे, 8 दिवस पाहिजे, काही महिनाभर पण सांगतात. तुम्ही आता रोटी काढणं आता काहीतरी म्हणाल, एक घरगुती उपाय आहे. तो हां, एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे जे मी मगाचपासून म्हणतो, की दरवेळेला त्र्यंबकेश्वरला जायची गरज नाहीये. आपल्या पितरांना काय हवंय ते हं. दिलं तर त्यांना आनंद होणार आहे.
आता काही पित्र रोटीने शांत होतं. रोटी म्हणजे काय, की एक डिस्पोजेबल प्लेट घ्यायची, त्याच्यावर 2 पोळ्या ठेवायच्या. कुठलीही भाजी शक्यतो त्याच्यात कांदा लसूण नसावा. आपल्याला पितरांना शांत करायचं आहे, ओके. ॲक्टिव्ह नाही करायचं आहे. हं. त्यामुळे शक्यतो अदरवाईज कुठलाही गोड पदार्थ तुम्ही जे घरामध्ये जेवताय त्या दिवशी जो स्वयंपाक केला असेल, गोड-धोड काही असलं तरी हं. हरकत नाही. पण तुम्हाला जर का माहिती असेल स्पेसिफिक यांना ही गोष्ट आवडायची, हं. तर ते ठेवलं तर जास्त चांगलं. पण ओके. कंपल्शन नाही. अगदीच हं. काही नाही मिळालं तर पोळी आणि भाजी, त्यातली पोळी ही आणि भाजी ही 2 गोष्ट ओके. महत्त्वाची आहे. ओके. बाकी आजूबाजूचं डावी बाजू, उजवी बाजू या तुमच्या इच्छेचा विषय आहे. हां, हां. पण हेही 2 गोष्ट पाहिजे. बाकी सगळं ठेवलं आणि पोळी रोटी नाही ठेवली तर नाही चालणार. पोळी ओके. भाजी नाही ठेवली तर चालणार नाही. ओके. हे ठेवायचं. आपल्या घराच्या बाहेरच्या वॉल कंपाऊंडच्या बाहेर जायचं. रस्त्यावर कुठेही कॉमन जागा जिथे असते, हं. तिथं ठेवायचं आणि त्यांचं स्मरण करायचं, की समजा हो. आजोबा मी तुमच्याकरता ठेवलेलं आहे. तुम्ही हे ग्रहण करा, शांत व्हा आणि आशीर्वाद द्या. ते पित्र ओके. पहिल्यांदा सांगता आपल्याला म्हणजे स्कॅनिंग मार्फत, की मला 7 दिवस रोटी पाहिजे. हो. मग 7 दिवस मध्ये खाडा न करता रोज करायचं. ओके. की 7 दिवसानंतर चेक केल्यानंतर तुमचा पितृदोष गेलेला असतो. ओके. तसंच मग त्र्यंबकेश्वरचा. त्र्यंबकेश्वरला जाऊन आल्यानंतर ते दाखवतो आहे का गेलाय. हं, हं. अजून एक आहे शय्यागार. ओके. म्हणजे लोखंडाची कॉट, गादी, त्याच्यावरचं बेडशीट, हं. अंथरूण, पांघरूण, हं. उशी, काळी चप्पल, चामड्याची हां, काळी छत्री, दक्षिणा, जेंट्स असेल तर धोतर, झब्बा वगैरे जे काय हां, वस्त्र असतात ती. हां. लेडीज असेल तर साडी चोळी. या ओके. गोष्टी लागतीलच पण साडी चोळी ॲडिशनल. हां. मग ते दान द्यायचं म्हणजे हे 3 गोष्टी मी विचारतो, की ओके. रोटीने निघेल का? हो, नाही. मग याने निघेल का? त्र्यंबकेश्वरला पूजा वगैरे केल्याने निघेल का? हो, नाही. मग शय्यादानाने निघेल का? येस, निघेल. मग तेव्हा शय्यादान करणं गरजेचं आहे. मग तेव्हा तुम्ही ओके. त्र्यंबकेश्वराचा उपयोग नाही किंवा रोटी काढून उपयोग नाही. ओके. तर त्यांना ते स्पेसिफिक ती सेवा हवी. हं, हं, हं. पण मग हे दान कुठे करायचं मग? कुठल्याही गरजू माणसाला करायचं नंतर. ओके. हां. ओके. शक्यतो ब्राह्मणाला करावं, पण नाही म्हणजे कुठं एखादी नसेल हं. सोय, तर जो गरजू आहे त्याला द्यावं ओके. या सगळ्या गोष्टी. ओके. अदरवाईज गायीची सेवा केल्याने सुद्धा पितृदोष खूप कमी होतो. ओह! हिरवा चारा गाईला घालावा किंवा आपण जे जेवतो ते पूर्ण सजलेलं ताट ॲज इट इज गाईला खायला घालावं ओके. आणि अशी सेवा जवळ-जवळ महिना दीड महिना करावी लागते. एकदा घालून नाही बरं. होणार आहे. हां. सलग. हां, थोडंसं जास्तीत जास्त सेवा केली जे गाईची जेवढी जास्त सेवा कराल, मग ती वेगळ्या मार्फत वळेल. गाईचं अंग स्वच्छ करून द्या, ओह! साफ करा. हे तिची सेवा. मग ती कुठल्याही मार्फत होऊ शकते. जेवढी गाईची सेवा कराल तेवढे तुमचे पितृ खुश होतात. कारण गाईला पितृयोनी मानलं जातं. ओके. हा विषय आहे त्याच्यामागे. ज्यांच्यावर बंधन दोष असतो म्हणजे कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. हां, करणी आपण म्हणतो. करणी म्हणतो. हं. करणारे खूप लोक असतात. मॅक्सिमम जवळचेच लोकं येतात अशामध्ये. ओके. तर मग कोणी केलंय? काय केलंय? काय गोष्टी वापरल्या गेल्याय? किती वर्षापूर्वी केलेलं आहे? ओह! एक लेडीज आहे का 4 आहेत का 2 आहेत का 3 आहेत? तसंच जेंट्सच्या बाबतीत किती हं, जण आहेत? हं. फक्त आपण नाव डिस्क्लोज करत नाही. ओके. की काही कारण लोकांचा खूप हट्ट असतो, "नाही नाव सांगा, आम्हाला माहिती आहे, आम्हाला अंदाज आहे." म्हणलं, "अंदाज आहे ना, तर तुमच्यापाशी राहू दे. मी नाव नाही सांगू शकत." ओके. हां, एवढं सांगेन की बाबा नात्यातला आहे, ब्लड रिलेशनमधला आहे, मित्रमंडळींपैकी आहे का ओळखीतलं आहे. ओह! हे इथपर्यंत ठीक आहे. पण नाव सांगायला बंधन आहे आम्हाला. नाही सांगायचं नाव. ओके. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला निघाल्याशी मतलब आहे. त्याच्यावरचा उपाय करा. छान आनंदी आयुष्य जगा ना. ते परत नाव कळलं की तुमच्याकडे कितीही माणूस सज्जन असला तरी त्याच्या डोक्यात राग राहतोच आणि ते करेक्ट. तुमचं एक कार्मिक दोष वाढवतं. ओके. म्हणून त्याच्या भानगडीत पडू नये. ओके. ओके. असे ते एक प्रकार आहेत. मग हा समजा एखाद्याने करणी केली ते पण याच डिव्हाइसनी याच डिव्हाइसनी येतं. ती ओके. केली की नाही केली आणि केलेली असली तर किती स्ट्राँग आहे आता. आणि मग ओके. त्याच्यावरचे उपाय जे 2-3 उपाय आहेत त्यातले मी उपाय पण विचारतो. हा उपाय केल्याने फरक पडेल का? हा केला की पडेल का? ओह! आपल्याला 100% जे पाहिजे ते आपल्याला 100% पाहिजे. हं. मग ते 100% रिझल्ट कुठल्याही या 4 उपायांपैकी केले तर मिळेल, तर तेही उपाय सांगितले जातात. की ओके. येस हा केला तर याचा 100% काम होणार आहे. ओके. ओके. असं. आणि हे जे उपाय आहेत ते अगदी साध्या-साध्या आहेत म्हणजे कमी खर्चिक आहेत. काही तर घरगुती आहेत ओके. आणि काही गोष्टी बाहेरच्या पण लागतात. हां. पण त्या खूप कॉस्टली नाहीयेत. ओके. सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारख्या आहेत या गोष्टी. ओके. आता आणि हे थोडं जाणार आहे 100%. ओके. थोडं परत आपण करणी याच विषयावरती थोडंसं बोलूयात, की हं. समजा एखाद्यावरती अशी करणी केली आहे, हां. तर त्याचे सिम्प्टम्स काय असतात दिसण्याचे? दिसण्याचं म्हणजे एक तर पूर्ण शरीर जड होतं, हं. आळस होणं, कुठेतरी शून्यात नजर लावून बसणं, काम करायची इच्छाच राहणार नाही आणि मूड स्विंग म्हणजे अचानक काहीतरी अटॅक आल्यासारखं म्हणजे तो कामधंदे करतोय की नाही करतोय? अगोदर त्याचं लाईफ इतकं वेगळं होतं आणि आता पूर्ण ड्रास्टिक चेंज झालाय. त्याचंच त्यालाच कळत नाही ॲक्चुअली. त्याला काही कळत नसतं आपण काय बघतो. पण ती हां. बाहेरची जी वाईट शक्ती ती ते सगळं करून घेत असतं त्यांच्याकडनं. ओके. मग संतापणं, भांडणं होणं, तोडफोड होऊ शकतात.
वेडावाकडं वागणं, चांगला मार्गाचा माणूस एकदम वाईट मार्गाला जातो. अगदी मिसबिहेवियर म्हणजे कसंही होऊ शकतो आणि कधी-कधी ते सिम्प्टम जर का पिशाची बाधा पण त्याच्यामार्फत केलेली असेल, ओ. तर मग भूतबाधेचे जे काही परिणाम दिसतात आपल्याला माहिती असतात, ते पण त्याच्यामध्ये दिसायला लागतात. मग समजा आता ही करणीसारखी जी गोष्ट आहे, ती हं. एखाद्याने करू नये हां, आपल्यावरती. हां. सो असं कुटुंबासाठी काही रक्षण कवच असतं आहे. का? नक्की आहे. कारण आपल्याला माहीत नाही आपलं कारण मी तुमच्याशी खूप चांगलं बोलतोय, पण हां, माझ्या माझं काय झालंय तुम्हाला काय माहिती? हां. असे खूप आजूबाजूला लोकं असतात. हे काय सरसकट सगळेच वाईट असतात असं मला म्हणायचं नाहीये. पण बरीचशी लोकं बाहेरनं दाखवताना वेगळेच असतात, पण मनात त्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी जेलसी असते. नजर-दोष वगैरे त्याच्यामुळेच लागतो. त्यामुळे आपल्यापर्यंत तो इम्पॅक्ट येऊ नये याच्याकरता आपल्याकडे एक साधी सोपी रेमेडी आहे. त्या खर्चिक नाहीत, काही घरगुती पण आहेत. ओके. त्या केल्याने एक तर बाहेरची जे काही कोणी काही केलं समजा, हं. सुद्धा केली, तरी ती तुमच्यापर्यंत येणार नाही आणि खूप हाय लेव्हलला जर का काही केलं असेल, तर जवळ-जवळ 60% ते 70% ती बाहेरच्या बाहेर पडेल. 20, 25, 30% पर्यंत तुमच्यावर इम्पॅक्ट येऊ शकतो. ओके. पण तो वास्तूमध्ये याच्यात 2-3 प्रकार मी म्हटलं त्याप्रमाणे एक रेमेडी आहे वास्तूच्या अंगाने जाते. हं. वास्तूमध्ये आपण अष्टदिग्बंधन करतो. ओके. अष्टदिग्बंधन दिग्पाला. हे केल्यानंतर कितीही स्ट्राँग असू दे, काही असू दे. हीच नाही कुठल्याही पद्धतीची वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये एंटर करू शकत नाही. ओके. काही हजारांमध्ये काम होऊ शकतं. ओके. त्याशिवाय काही घरगुती पण उपाय आहे. ओके. त्याने सो तेही आपण घरगुती करू. उपाय काय असू शकतो त्याच्यामध्ये? समजा एखाद्याला वाटत असेल आपल्याला कोणीतरी काहीतरी करणी केली आहे किंवा होऊ शकते किंवा हं. असं काहीतरी त्रास जाणवतोय. तर त्याच्या काळात अतिशय छोटा साधा उपाय सांगतो. छोटी बांगडी मिळते अगदी छोटी म्हणजे करंगळीच्या आत पण ती जाणार नाही पूर्ण. वरच्या ओके. वर अडकेल. अशी छोटीशी 1-2 एमएमची 1 सेंटीमीटर डायमीटर असलेली हं. एक छोटी हिरवी बांगडी मिळते. ती लाल करगोट्यामध्ये कमरेला बांधायची. ओके. फक्त त्याची एकच काळजी घ्यायची, की रात्री झोपताना दिवसभर ती गोल कुठेही फिरत राहील. रात्री झोपताना ती तुमच्या उजव्या कन्व्हर्टीला यायला पाहिजे, ती बांगडी. ओके. त्याच्याचनंही बऱ्याचशा गोष्टी तुमच्या थांबतात. तुम्हाला त्रास कमी व्हायला लागतो. ओके. ओके. खूप सोपा उपाय आहे. तर जसं मी तुम्हाला आता वास्तूमधलं सांगितलं, की वास्तूमध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा कोणी काही केलेलं असेल, ते आपण अशा पद्धतीने काढू शकतो हं. अष्टदिग्बंधन दिग्बालाने. हं. पण ऑरामध्ये असेल तर काय करायचं? एखाद्याच्या पर्सनली एखाद्यावर काही करणी बाधा केलेली असेल किंवा हं. अजून काही ब्लॅक मॅजिक, टोना-टोटका केला असेल, तर त्याच्याकरता त्याच्या जी काही वाईट शक्ती आहे, वाईट गोष्टी केलेल्या आहे, ती त्याच्या ऑरामधनं पूर्ण आपण डिटॅच करतो. तर ती आपण नष्ट करत नाही. हां. नष्ट न करता त्याच्या ऑरामधनं डिटॅच करतो, बाजूला काढतो, एका यंत्रामध्ये ती बंदिस्त करतो ओके. आणि ते तसंच ठेवून देतो. हो. त्यामुळे आपल्या ऑरामधनं डिटॅच झाले, आपला विषय तिथे संपला, की तुमचं त्यांनी जे केलेली गोष्ट आहे, ज्या इंटेन्शनने केलंय, तो विषय संपून जातो. ओके. ओके. मग ही जी तोपर्यंत तुम्हाला कुठला त्रास ज्या उद्देशाने केलेला त्रास व्हावा, तो उद्देश होणार नाही. त्रास होणार ओके. नाही हे नक्की. ओके. मग ही वस्तू आपल्या घरात असते की घरात, कुठे? घरात, घरात ठेवायची, घरात ठेवायची. ओके. हां. आणि मग ती पर्टिक्युलर कुठल्या ठिकाणी ठेवली पाहिजे असं पण काय? कुठेही तुमच्या लॉकरमध्ये, कपाटामध्ये जे काय आहे, जिथं कोण सारखा हात लावायला जात नाही, हं. अशा ठिकाणी ठेवून द्या. याच्याही व्यतिरिक्त मग हनुमान सुरक्षा कवच असतं. ते एक आपण देतो. ओके. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. असं मी म्हणलं मगाशी ते एक 4-5 पद्धतीचे उपाय आहेत. काही छोट्या घरगुती आहेत. काही बाहेरनं आता हे जे मी सांगितलं, हे बाहेरनं मला करून आणावं लागतं. पण याच्यावर दक्षिणाचार पद्धतीने काही तंत्रमंत्र क्रिया जी केलेली आहे, ती हं. काढण्याकरता सुद्धा तंत्रानेच उत्तर द्यावं लागतं. हां. पण ती दक्षिणाचार पद्धती कुठल्याही वामाचार पद्धत आपल्याकडे अवलंबली जाते. आता तुम्ही एकंदर ह्या यंत्राने काय-काय होतं हे सगळं तुम्ही हो, सांगितलंत. सो ह्या चेकलिस्टमध्ये अजून काही शिल्लक आहे का? हो. अजून 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या राहिल्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला भविष्यात होणारे आजार. दुसरं वास्तूच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि एक जिओपॅथिक स्ट्रेस. हे 3 खूप महत्त्वाचं पॉइंट आहे. ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं. ओके. आता याच्यामुळे आपल्याला काय करता येतं, की आत्ता तुम्हाला एखादा काही आजार आहे का? हं. किंवा भविष्यात काही आजार होऊ शकतो का? हं. म्हणजे मे बी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षानंतर होणारा आजार सुद्धा आता डिटेक्ट होऊ शकतो. ओके. पण हे पॉझिटिव्ह वेने घ्यायचं आहे. ओके. म्हणजे एखाद्याला सांगितलं बाबा कॅन्सरचे चान्सेस आहेत. हं. घाबरून द्यायचं कारण नाही ना, उलटं तुम्ही सावध होता, की ओके. आपल्याला हे चान्सेस आहेत, तर आपण आत्तापासून काळजी घेऊ. एखाद्याला जर का आलं, की बाबा हार्ट अटॅकचा प्रश्न आहे, हं. म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतोय. तुम्ही आत्तापासून काळजी घ्या, डाएट फॉलो हं. करा, वॉकला जा, डॉक्टरांशी कन्सल्ट करा. म्हणजे पॉझिटिव्ह नाही घेतलं तर त्याचा ओके. खूप चांगला फायदा आहे. हां, हां. तर हे परफेक्ट उत्तर मिळतात, की येस बीपीचा त्रास आजकाल बीपी, शुगर हे कॉमन झालंय. कॉमन झालंय. पण कॅन्सर म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, याच्या गोष्टीसुद्धा आपल्याला आत्ता कळू शकतात आणि त्याच्याप्रकारे म्हणजे रादर कुठलं मेडिसिन सूट होईल, बरं. कुठला डॉक्टर सूट होईल. ओके. डॉक्टर डॉक्टर खूप आहेत. न्यूरोसर्जन म्हणला, हां, कॅन्सरचे हां, म्हणलं, हां. प्रत्येकाचे डॉक्टर वेगळे आहेत. तर त्या डॉक्टरची नावाची फ्रिक्वेन्सी, तुमच्या नावाची फ्रिक्वेन्सी मॅच झाली, की तो सूट होतो. म्हणजे ओके. सरसकट सगळेच डॉक्टर चांगले असतात.
विद्यापीठ एकच आहे, मेडिकल सायन्स एकच शिकवते. प्रत्येक डॉक्टरची प्रॅक्टिस वेगळी, त्याचा अनुभव वेगळा आहे. तो काहींना चांगला अनुभव येतात, काहींना वाईट अनुभव येतात. म्हणजे काय डॉक्टर वाईट आहे का, की पेशा वाईट नाहीये? हा विषय आहे त्याच्यामध्ये. तुमच्या ऑराला काय सूट होते? याचा उपयोग तुमचा लकी कलर कोणता आहे? लकी नंबर्स काय आहेत तुमचे? किंवा तुमच्याकरता कुठला डॉक्टर सुटेबल आहे? तुम्ही कुठल्या जर का एखाद्याला जॉबचा इंटरव्ह्यू आलाय. हं. एकाच वेळी 3-4 कंपन्यांचा इंटरव्ह्यू आलाय. हां. सगळीकडे पॅकेज साधारण समाऊ सेमच आहे, थोडंफार फरकाने. हं. आणि कधी-कधी प्रश्न पडतो, "अरे, ही कंपनी जॉइन करू का ती कंपनी जॉइन करू?" मग तेव्हा त्या कंपनीचं नाव, तुमचं नाव, ऑरा जर का मॅच झाला, ते जर का झालं, तर त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तुमचं पुढचं कायम लाईफ जे आहे ते स्मूथ राहणार. ओके. या गोष्टी आपण मार्गदर्शन करू शकतो. आता जे रंग जे सांगतोय आपण, ते एखाद्याला येतो बाबा लाल रंग वापरू नको. हं. काळा रंग तर आम्ही सरसकट सांगतो कोणीही वापरावं. लाभच असला तरी वापरायचा नाहीये. ओके. पण काळा रंग निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतो. ओके. नाही. तर लाल रंग वापरायचा असेल तर कपडे, याचा अर्थ काय? कमरेच्या वरती जे आपण घालतो ते. हं. मग तो जब्बा असेल, शर्ट असेल, टी-शर्ट असेल, लेडीजच्या बाबतीत वरचा टॉप असेल, टी-शर्ट असेल, शर्ट असेल, काही असेल. खालचा जे वापरतो पॅन्ट, ते कुठल्याही रंगाची चालेल, त्याच्यावर बंधन नाही. ओके. म्हणजे लाल पॅन्ट कशी वापरू? हा एक प्रश्न होतो ना, लाल रंग सुटेबल असेल तर. हां. कमरेच्या वरती जे वापरतो ते चालणार आहे. ओके. ती तारीख महत्त्वाची आहे. त्या तारखेला ते सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या, त्या रंगाचे कपडे घालून, तर तुम्हाला जास्त फायदा मिळतो. थोडक्यात काय आता, की आपण तुमचा लकी कलर कुठला आहे, लकी नंबर्स काय आहेत, कुठल्या तारखांना महत्त्वाची कामं करावीत, भविष्यात तुम्हाला काय त्रास होऊ शकतो, आजार होऊ शकतो आणि त्याच्याकरता आपण डॉक्टरांच्या मदतीने कशी आपली काळजी घेऊ शकतो, हां. त्याच्याकरता तुम्हाला हे सायन्स मदत करतं. ओके, ओके. बरोबर आहे? हां. स्टार्टिंगला तुम्ही जिओपॅथिक स्ट्रेसबद्दल सांगितलं. तर एक्झॅक्टली सांगतो. तर पण ते काय आहे? त्याच्या अगोदर एक अजून छोटासा मुद्दा आहे, पण खूप महत्त्वाचा आहे. आपण ह्या टूलमार्फत तुमचे इष्टदेव कोण आहे, हे पण काढून देऊ शकतो. ओके. एक असते इष्टदेव, जे तुमची जन्मोनजन्मी तुम्ही ज्या देवतेची साधना केलेली आहे, हां. ती इष्टदेव तुमच्या ऑराबरोबर कंटिन्यूअस चालत असतात. ओके. दुसरं असतं आराध्य दैवत. हं. तुम्हाला आत्ता ह्या जन्मामध्ये गजानन महाराजांबद्दल प्रेम वाटतं, रामाबद्दल हं. आपुलकी आहे, त्यांची सेवा करता. हे झालं तुमचं आराध्य. हां. तिसरं आहे कुलदैवत. ते हां. तुमच्या कुळाचं आहे. ते करेक्ट. कुळाचं सगळ्यांचं तुमच्या घराण्यापुरतं कॉमन आहे. आराध्य प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. इष्टही प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. हां. इष्टदेव हा तुम्हाला माहित नाही ना, मागच्या जन्मात तुम्ही कुठली शंकराची साधना केली का, विष्णूची केली का, हां. गणपतीची केली. हां. आपल्याला मागच्या जन्मातलं आत्ता काहीच आठवत नाहीये. हो. पण ती केलेली आहे नक्की. हं. आणि तुम्ही केली आहे मागच्या जन्मात समजा गणपतीची आणि आता चालू केली आहे शंकराची. तर तुम्हाला शंकराची साधना चालू करताना बालवाडीपासून चालू करायचं आहे. ए पासून चालू करायचं आहे आणि तिथं ऑलरेडी तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ओके. तुम्हाला फक्त. त्यामुळे इष्टदेव जर का तुम्हाला कळलं, की तुमचा कोण आहे हां. आणि त्या इष्टाशी फक्त कनेक्ट जरी झालात, तुमची आता सगळी साधना समजा दुर्गा माताची आहे. हं. हरकत नाही. तिचं करा ना, कारण सगळं तत्व एकच आहे परत. हां. म्हणजे यांचं करतो, माझं नाही करत, आज कोणाला रागबिंग नाहीये. हां, हां. तुम्ही त्यांची साधना करा, पण तुमचं इष्टाशी फक्त दिवसातनं एकदा कनेक्ट व्हा. एकदा ओके. त्याचं काय असेल ते एक जपमाळ करा. एकदा जमलं तर जाता येता दर्शन करा. 2 मिनिटं शांत बसा, त्याचं स्मरण करा. तुम्ही इष्टाशी कनेक्ट झालात, की तुमच्या सगळ्या आयुष्यातले 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणून समजा. ओके. आता हे इष्टदेव आपण काढून घेऊ. ओ ते इतकं म्हणजे खूप डीप आहे हे. त्याच्यामध्ये गेलं ना, हे इष्टदेव इतका महत्त्वाचा आहे आणि लोकांना ते माहीत नसतं. कारण मागचं काहीच माहीत नाही ना. करेक्ट. काय माहिती तुम्ही करणार कसं? हा विषय. आता तुम्ही जो मगाशी विचारला जिओपॅथिक, याच्याकरता मी मुद्दाम हा विषय थोडा शेवटी ठेवला. पण खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि लोकांना याच्याबद्दल माहितीच नाही आहे, अवेअरनेस नाही. हं. जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे काय? जिओ म्हणजे पृथ्वी. हं. पॅथिक म्हणजे एक प्रकारचं आजारण किंवा त्यात पृथ्वीतनं येणारी वाईट प्रकारची रेडिएशन्स हं. म्हणजे जिओपॅथिक स्ट्रेस. हं. जिओपॅथिक स्ट्रेस पूर्वीच्या काळी नव्हता का? होता. मग पूर्वीच्या लोकांना तुमचे आजी-आजोबा, पणजोबा यांना कुठं काय त्रास होता? छान लाईफ चाललं होतं त्यांचं. हं. आत्ताच आपल्याकडे प्रॉब्लेम आलाय. आता हे काय येतात प्रॉब्लेम? जसं पृथ्वीवर आता नद्या आहेत, सृष्टी आहे, तसंच जमिनीच्या खाली पण पाणी खूप जोराने वाहतंय. हो. काही ठिकाणी मोठे-मोठे भुयार आहेत, कपारी आहेत. त्याच्यातनं खळखळ पाणी वाहतंय. खूप फोर्सने वाहतंय. आपल्याला गॅस जे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे ऑइल्स, रत्न वगैरे सगळं आपल्याला जमिनीतनंच मिळतं. हां. त्यांची काही ना काहीतरी एकमेकांशी रिएक्शन होत असेल. हं. जमिनीमधनं जे पाणी वाहणारं आहे, ज्याला आपण बोरिंगला पाणी आपल्याला जमिनीतनंच लागतं. ते खूप फोर्सने वाहतं. हं. म्हणजे काय होतं, कडेकपारीतनं जाताना काय होण्यात येतं, इलेक्ट्रिसिटी तयार होते, विद्युत तयार होते, एक एनर्जी तयार ओके. होते. हां. ही एनर्जी पूर्वीच्या काळी वरती यायची नाही. हं. आता काय झालंय, माझ्यासमोर 25 मजली इमारत चालू आहे, बिल्डिंग चालू आहे, काम चालू आहे.
ती 25 मजली बिल्डिंग उभं राहण्याकरता त्याचा पाया जो आहे तो हां. 5 मजले खाली काढलेला आहे. बरोबर. म्हणजे जमीन आपण 5 मजले खाली पोखरली आहे. हं. मोठे मोठे टनेल्स आहेत, बोगद्या आहेत, ओव्हरहेड ब्रिज आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो. 150-200 फूट आपण खाली जातोय हं. आणि 25-25, 50-50 किलोमीटर ते सगळं पोखरून आणतोय. हां. शिवाय नॅचरल कॅलॅमिटी आहेच आहेत, हं. अर्थक्वेक होत आहेत. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये काही ना काहीतरी गडबड सारखी होत असते. हां. ती 7.83च्या पुढे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत पण नाही. हो. 7.83च्या पुढे गेले की आपल्याला वाटतं की भूकंप आला. आला. हां. आपली बॉडी जी आहे त्याचं पण हे जे आहे ते 7.83च आहे. ओके. म्हणून आपण पृथ्वीवर राहू शकतोय. हं. पृथ्वीची पण तीच आहे. आता थोडक्यात असं समजा की तुमच्या हातामध्ये मी 2 वायरी दिल्या. जोपर्यंत 7.83चा करंट तुम्हाला आहे तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. कारण तुमचं हां. रेग्युलर बॉडीचंच ते आहे. हां. ती जर का उद्या 10 झाली, काहीतरी मुंगी चावल्यासारखं वाटेल. हां. 12, 13, 15 झाली, तुम्हाला असा थोडासा झटका बसल्यासारखा बसेल. हेच जर का 200, 250, 300, 500 गेले तर काय होईल? कोळसा होऊ शकतो. हे काहीही होऊ शकतं. करेक्ट. तो पार्ट डॅमेज होईल, बॉडी पूर्ण डॅमेज होऊ शकतो. आता हे कशामुळे होतंय? की जे मगाशी मी सांगितलं, की ही ऊर्जा सगळी निगेटिव्ह ऊर्जा जमिनीच्या मध्ये पृष्ठभागामध्ये खाली होती. हं. वरती यायची नाही. हं. या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे खोदकाम करताना जमिनीला क्रॅक्स डेव्हलप झाले. हं. ते क्रॅक डेव्हलप झाल्यामुळे ती जी ऊर्जा खाली दबलेली असायची कायम पूर्वीच्या काळी, ती आता जमिनीतनं वरती येते. जमिनीच्या पृष्ठभागावर जिथं ओके. वरती आले आणि त्याच्यावर नेमकं तुमचं घर आहे. तर ओके. काय होईल मला सांगा? हं. तुमचे सेल्स सगळे बॉडीतले सगळे डॅमेज होत आहेत त्याच्यामुळे. ओके. हा सायलेंट किलर आहे. डोळ्यांनी दिसत नाही ना. हं. हे फाइंड आउट फक्त आपलं टूल करू शकतो. बरं एखादा म्हणेल मी जमिनीवर नाही राहत, माझं 7व्या मजल्यावर घर आहे. नाही. 30व्या मजल्यापर्यंत ही एनर्जी गेलेली दिसलेली आहे. म्हणजे त्याचा फोर्स किती आलाय जमिनीतनं ओके. त्याच्यावर डिपेंड आहे. कितव्या मजल्यापर्यंत याची ताकद जाऊ शकते. मग याचे इम्पॅक्ट काय आहेत? काय परिणाम होतात? जिओपॅथिक स्ट्रेसमुळे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कॅन्सर. ओके. कॅन्सर पेशंट, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सगळं तुम्ही Googleला जरी टाकलं, तर जिओपॅथीबद्दल सगळी डिटेल माहिती मिळेल. सगळे त्याचे हे पण आहेत, काय-काय केलेलं आहे, शोध काय आणि अजूनही काम चालू आहे. तर कॅन्सर जे स्पेशल हॉस्पिटल आहे, तिथल्या सगळ्या लोकांचं त्यांनी जेव्हा चेक केलं, त्यांच्या घरांमध्ये चेक केलं, जवळ 70% to 80% लोकांच्या घरामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस सापडला. ओके. म्हणजे कॅन्सर होण्याचं हे एकमेव नाही, पण मेजर कारण जिओपॅथिक स्ट्रेस आहे. 70 ते 60-70% लोकांपर्यंत जिओपॅथिक हे मेजर कारण आहे कॅन्सर होण्यामागचं. या व्यतिरिक्त जिओपॅथिकमुळे लग्न उशिरा होतात. एक तर होत नाहीत, झाली तर उशिरा होतात. मूलबाळ होत नाही, झालं तर उशिरा होतं. मूड स्विंग, कंटिन्युअस बारीक-सारीक गोष्टींवरनं घरात भांडणं, ओके. डिव्होर्स होणं. आता जिओपॅथिक स्ट्रेस लाईन ही डोळ्याला दिसत नाही, इनव्हिजिबल आहे ती. ती कुठनं गेली आपल्याला माहीत नाही. ती जर का तुमच्या बेडच्या खालनं गेलेली असेल, तर काय होणार? ती जर का ओके. तुमच्या डोक्याखालनं गेलेली असेल, म्हणजे जिथं आपण पिलो ठेवतो त्याच्या खालनं गेलेली असेल जमिनीतनं, तर तुमच्या डोक्यासंदर्भातले जे काही विषय आहेत, आजारपण आहे, ते होऊ शकतं तुम्हाला. ओके. छातीच्या इथनं गेले तर अटॅक वगैरे, पोटाच्या इथनं गेले तर त्या संदर्भातले विकार, पॅरालिसिस होऊ शकतो. कधी-कधी नॉट नेसेसरी अशीही जाऊ शकेल. अशी गेली म्हणजे कॅन्सर. काही ठिकाणी एकाच्या ऐवजी 2-2, 3-3 लाईन गेलेल्या असतात. ओके. काही ठिकाणी त्याची ग्रीड पण होते. एक लाईन अशी गेली, एक लाईन अशी आली. जिथे एकमेकांना क्रॉस केलं तिथं त्याची पॉवर 1000 पटीने वाढली आणि त्याच्यावर जर ओह! का तुमचा बेड आला, तर काय करणार तुम्ही? ओके. म्हणजे लेझीपणा म्हणजे कित्येक लोकांना असं वाटतं, की म्हणजे जिओपॅथिकचे मेजर काय? की घराच्या बाहेर असलं की फ्रेश. बाहेर असताना येस मी हे करीन, ते करीन, मला हे करायचं, उद्या ते करायचंय. घरी आलं की सगळं झालं, ढेपाळलं. ओह! काहीच करायची इच्छा होत नाही. डंब होतो माणूस. उत्साह राहत नाही, नैराश्य होतं, चिडचिड होतं, मूड स्विंग्स होत राहतात. संताप छोट्या-छोट्या गोष्टींवरनं. मी बाहेरनं आलो, माझ्या बायकोने विचारलं, "पाणी देऊ का?" माझ्या इथं जिओपॅथिक आहे. "हो दे की." त्यात काय विचारायची गोष्ट आहे का? पाणी काय विचारायची गोष्ट आहे? मग बरोबर. चिडायला काय झालं एवढं? झाली सुरुवात. ओह! हे जे होतं, हे जिओपॅथिकचं मेजर कारण आहे. ओके. छोट्या-छोट्या गोष्टींवरनं भांडणं, कटकटी आणि मुख्य म्हणजे डिसीजेस बॉडीच्या संदर्भातले. सगळे आर्थिक व्यवसाय बसतो जागेवर. तुमचं माइंड ठीक नसेल तर सगळ्याच गोष्टीचा त्याचा परिणाम एक होत जातो. त्यामुळे जिओपॅथिक स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे माझी जी चेकलिस्ट आहे त्याच्यातले टोटल 50 आयटम आपण चेक करून सांगतो. ओह! त्याच्यातले 49 जर का एका पारड्यात टाकले आणि जिओपॅथिक फक्त एका पारड्यात टाकला, हं. तर याचा पारडा जड राहतो. ओह! एवढा हा त्रासदायक विषय आहे आणि तो माहितीच नाही लोकांना जास्त. पण मग समजा तुम्ही जे सांगितलं, हां. की हे सिम्प्टम्स हो, दिसतात, हो, जर ती जास्त असेल तर. हो, पण मग समजा एखाद्या घराला चेक करायचं स्वतःहून हो, हो. घरगुती, तर आपल्याला असा काही उपाय आहे का? हो, आहे ना. जिओपॅथिक स्ट्रेस हे याच्यानेच ते मी जे तुम्हाला एल्ड्रा दाखवलं त्याच्यावरूनच ते आपल्याला लाईन फाइंड आउट करायला लागते. हां. आहे की नाही पहिल्यांदा.
असली तर कुठून सुरुवात झाली, कुठं संपली आहे आणि ती ब्लॉक करण्याकरता जिओपॅथिक स्ट्रेस रॉड असतो आपला. त्याला ओके. अर्थ टेलेरिक रॉड म्हणतात. असं वेगवेगळ्या मार्केटमध्ये मिळतात. हं. हे अशा पद्धतीने आपण ती ब्लॉक करू शकतो. एक इथं लावला, एक तिकडच्या बाजूला लावला. एक 10-12 फुटावर एक रॉड लावावं लागतं. ओके. ते लाईन न्यूट्रल होते. ओके. आपल्याला त्याचा इम्पॅक्ट होत नाही ओके. आणि खूप महत्त्वाचं आहे. मग हे तुम्ही फरशीवर पण ठेवू शकता. शक्यतो आम्ही रिकमेंड करतो तेवढी फरशी तोडा. हे आत टाकला आणि वरनं परत वाईन सिमेंट किंवा फरशी लावून टाका. ओके. आणि याची 10 ते 12 वर्ष याची गॅरंटी असते. बरं. 10-12 वर्षानंतर त्याची पॉवर कमी झाली, तर मग तेव्हा एकदा परत चेक करावं लागतं. बाबा आहे, नाही आहे, नसेल तर मग तेवढे फक्त रॉड्स बदलायचे. ओके. हं, ओके. असं आहे. आणि याच याची फार किंमत आहे अशातला भाग नाही. याच्यात काय असतं एक्झॅक्टली? त्याच्यात पण सगळे और हे मी म्हणलं ना, पृथ्वीतले येणारे वाईट रेडिएशन्स आहेत. हां. त्याच्यामुळे थोडक्यात एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी. हां. निगेटिव्ह एनर्जीच्या करता जे वापरलं जातं. मगाशी मी हां. ऑरा बुस्टर करता सांगितलं. गोमती चक्र, क्रिस्टल्स, इसेन्शियल ऑइल असतात काही. या सगळ्या गोष्टीने तो थांबतो. ओके. ओके. हे याला आपल्याला ते डेमो पण बघता येतो, की जिओपॅथिक आहे की नाही, किती आहे, काय आहे? सो तुम्ही आता वास्तू कन्सल्टंट पण आहात. हो, सो याच साहाय्याने तुम्ही वास्तू एकंदर तपासता. हो. सो जनरल वास्तू दोष आपण जे म्हणतो, हं, सो ते दोष जर घालवायचे असतील, तर हं. काय उपाय आहेत का? उपाय तसे भरपूर आहेत. पण मला असं वाटतं, की मी शक्यतो प्रयत्न करू आपण त्यांना घरगुती उपाय कसे लोकांना देता येईल. विकृती तर आहेच आहेत. म्हणजे बाहेरनं काही बॅलन्सर आणला, झोन बॅलन्सर आहे, प्रोटेक्टर असतात, देवता ड्यूज असतात. हे झाले ॲडव्हान्स पद्धत. हां. घरातल्या घरात काय करता येईल? हां. ते करून काही ना काहीतरी चांगले इफेक्ट मिळाले, त्यांना अनुभव आला, तर ते मग पुढे जातील. येस, करेक्ट. हां. पुढचं करेक्शन करून घेऊ आपण. हं. तर त्याच्याकरता मी काही छोटे-छोटे जे उपाय आहेत, ते आपण सहज करू शकतो. हं. घरात सगळ्या वस्तू अवेलेबल असतात, असं सांगायचा प्रयत्न करतो. तर जनरल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं, लोकांनाही माहिती असतं. पण आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला आपलं किचन असावं. म्हणजे हां. किचन म्हणजे शेगडी, करेक्ट. बर्नर. हां. तो जर का नसेल, तर काय करू शकतो? त्या साईडला आपण दिवा लावू शकतो. हं. शक्यतो लावताना दिवा जेव्हा मी म्हणतोय तेव्हा तो तुपाचा, साजूक तुपातला दिवा म्हणून ओके. अपेक्षित आहे. हं. अदरवाईज एक तिकडं लाल कलरचा ट्रायंगल लावायचा जरा मोठा. ओके. तो पूर्ण भरीव पाहिजे. बरं. हे करू शकता. कारण अग्नी जिथं हे आहे अग्नी, हां. त्याचंच आपण हे करतो त्रिकोणाने दर्शवतो. प्रतीक थोडक्यात. हां, तिथं लाल रंगाचा पाहिजे. फक्त खूप लाल सगळं काही लोकांचा समज असेल, की आग्नेयाचा कलर लाल आहे. हां. म्हणून तिथं सगळं लाल-लाल करावं हां. चुकीचं आहे. ओके. काय होतं त्याच्यामुळे लोकांचे शॉर्ट टेम्पर्ड होतात त्या घरातली लोकं. ओके. थोडासा लाल इथपर्यंत ठीक आहे. हं. अदरवाईज तिथं जास्त करून ऑरेंज कलर जास्त सुटेबल आहे. ओके. आणि तुम्ही ज्योत जर का बघितली तिथे ऑरेंज पण हां. असते. करेक्ट. लाल फार कमी असते. हो. ऑरेंजच जास्त असते. हं. ऑरेंज कलर जास्त सुटेबल आहे. ओके. कुठल्याही घराला कलर देताना पूर्वीच्या काही वर्षापूर्वी एक ट्रेंड होते, की एक भिंत डार्क कलरची करायची. हां. चुकीचं आहे. ओ डार्क कलर हा निगेटिव्हिटी क्रिएट करतो. त्या डार्क कलरच्या भिंतीकडे बघत बसला तर 2 मिनिटांनी तुम्हाला नैराश्य येईल. नको होईल. ओके. अस्वस्थ होतं. व्हाईट कलर, क्रीम कलर, बीच कलर पूर्ण घराला हा कलर लावावा. ओके. घरात शांतता राहते, प्रसन्नता राहते. हं. साऊथ वेस्ट खूप महत्त्वाचा झोन आहे. आपले पितरं असतात तिथं. साऊथ वेस्टचा कलर आहे तिथं पिवळ्या रंगाचा बेडशीट असेल तर ते साऊथ वेस्टला आपली मास्टर बेडरूम असावी. हं. घरातल्या कर्त्या पुरुषाची बेडरूम असावी असं आपण सांगतो. पण तिथं कुठले कलर्स असावेत, कुठले नसावेत. साऊथ वेस्ट थोडीशी वरती असावी. ओके. उचललेली असावी. ती हां. नसेल एखादी तिथं बाल्कनी आहे समजा. बाल्कनी तुम्हाला एक 4 इंच जर का उचलून घेता आली, तर उचलताना त्याच्यामध्ये आत हळदीची गाठ असते ना आपली, हं. म्हणजे काय आहे, हळकुंड. हळकुंड. हळकुंड घालावे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमचा बेड जो आहे तो चुकीच्या ठिकाणी आहे. साऊथ वेस्टमध्ये मिळत नाही. ते साऊथ वेस्टमध्येच आहे. पण एक पर्टिक्युलर त्याची देवता आहे. म्हणजे पितृ आणि त्याच्या अगोदरची जी देवता आहे ती मृगा. हं. ह्या झोनमध्ये हे प्रॉपर साऊथ वेस्ट आहे. ओके. तिथे जर का तुमचा बेड येत नसेल त्याच्या थोडासा बाजूला येत असेल एस-एस-डब्ल्यू जो खूप डेंजर आहे. हं. तर बेडच्या खाली म्हणजे बेड आणि गादी याच्यामध्ये पिवळं कापड घालावं. हळदीची गाठ ज्याने मगाशी म्हणलं हळकुंड असे बरेच छोटे-छोटे उपाय आहेत. ओके. एक तर घरामध्ये पितरांचा म्हणजे आपले गेलेले जे लोकं आहेत त्यांचा हं. फोटो लावू नये खरं तर. ओह! आणि त्यातूनच एखाद्या काही भावना असतील लावायचं असेल तर साऊथ वेस्टमध्ये लावावं. लोकं ओके. कुठेही लावतात. हॉलमध्ये हं. जनरली लावतात लोकं किंवा अगदी काही लोकं तर मी असं बघितलं की देवघरात पण पितरांचे फोटो ठेवलेले आहेत. हो. खूप चुकीची गोष्ट आहे. खूप त्रास होतो त्याच्यामुळे. ओके. असा विषय. आता बँकेचं काही कर्ज घ्यायचं आहे मला किंवा बँकेकडनं सपोर्ट पाहिजे. मला नवऱ्याकडनं सपोर्ट मिळत नाही. माझ्या मित्रांकडनं सपोर्ट मिळत नाही. माझ्या बॉसकडनं मला सपोर्ट मिळत नाही जॉबमध्ये. त्याच्याकरता दिशा आहे नॉर्थ वेस्ट. ओके. नॉर्थ वेस्टला त्या व्यक्तीचा फोटो लावावा आणि सरळ तिथं विश लिहावी. या व्यक्तीकडनं मला ह्या कामाकरता सपोर्ट मिळावा. ओह! सपोर्ट मिळायला लागतो. ओके.
हे नॉर्थ वेस्टच्या कोपऱ्यामध्ये मॅनिफेस्ट करणं गरजेचं आहे आणि ओके. तिथे ती वाटलंच विश लिहून ठेवायची. ओके. नॉर्थ ईस्ट जेवढं स्वच्छ राहील तेवढं स्वच्छ अगदी रिकामा पाहिजे. कुठलाही कुडा, कचरा, भंगार सामान, म्हणजे रद्दी नॉर्थ वेस्टला अजिबात म्हणजे पूर्ण नॉर्थच नको करो आणि त्यातल्यात नॉर्थ ईस्टला अजिबातच नको. ओके. नॉर्थ ईस्ट अतिशय स्वच्छ आणि क्लिअर पाहिजे. घराची उत्तर दिशा जेवढी जास्त ओपन आणि पूर्व दिशा जेवढी जास्त ओपन तेवढं घर जास्त पॉझिटिव्ह. ओके. 3 गोष्टी फक्त सांभाळल्या. नॉर्थ ईस्ट सांभाळायचं. ब्रह्मस्थान खूप महत्त्वाचं आहे आणि साऊथ वेस्ट. ओके. ब्रह्मस्थानाला रोज संध्याकाळला तुपाचा दिवा लावायचा. बर. ब्रह्म म्हणजे काय? नाभी आहे आपली. हं. जसं सगळ्या शरीराच्या ज्या आपल्या नाड्या आहेत त्या बेंबीपाशी येऊन जुळलेल्या असतात. तसं ब्रह्मस्थान हे वास्तूचं आहे. सगळ्या ज्या देवतांच्या ज्या ऊर्जा आहेत त्याचं सुरुवात जो आहे ते ब्रह्मस्थानापासून होते. ब्रह्मस्थान म्हणजे एक पॉईंट नाही आहे. एक 9x9चं ग्रिड असतं. म्हणजे थोडक्यात साधारण ॲव्हरेज सांगायचं झालं तर तुमचा जो काय फ्लॅट स्क्वेअर फीटचा आहे त्याच्या साधारण 10% धरा तुम्ही. हे ब्रह्मस्थान असतं. तिथं कुठल्याही प्रकारच्या जड गोष्टी नको आहेत. तिथं तुम्ही संध्याकाळला दिवा लावलात तुपाचा, हं. कॉपरमध्ये पाहिजे दिवा, ब्रास वगैरे नको. कॉपरच्या ह्याच्यामध्ये कॉपरची प्लेट ठेवायची खाली, त्याच्यावर दिवा ठेवायचा आणि दिवा लावायचा. तरी तो 15 मिनिटं जळते, काही बिघडत नाही. आणि ब्रह्मदेवांची प्रार्थना करायची तुमची छान मंडलाकार ऊर्जा सर्व घरभर पसरू दे. ओके. हे रोज केले तरी त्याचा इफेक्ट येतात. आणि तुम्ही ब्रह्मस्थान चार्ज केलं, बेंबीच्या इथं चार्ज केलं, ती ऊर्जा सगळ्या घरभर पसरणार आहे. ओके. सगळ्या देवता ज्या निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह झोनमध्ये गेल्या आहेत, तिथं टॉयलेट आलं, बाथरूममुळे, त्यांची सुद्धा काही प्रमाणात ऊर्जा पॉझिटिव्ह होते. 100% रिझल्ट नाही मिळत त्याच्याकरता त्याची वेगळी रेमेडी करायला लागेल. पण काही नाही तर सुरुवात तर आपल्याला करणं गरजेचं आहे. काही ना काहीतरी पॉझिटिव्हनेस आला की पुढच्या गोष्टी विचार करता येतात आपल्याला. करेक्ट. असं आहे. त्या अशा छोट्या-छोट्या खूप गोष्टी आहेत. तर ओके. या करून आपण आपल्या घराची एनर्जी वाढवू शकतो. ओके. ओके. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे फरशी पुसताना खडे मीठ, कापूर आणि हळद याने केल्याने खूप पॉझिटिव्हिटी वाटते. घराच्या बाहेर जाताना डाव्या साईडला आपलं पितरांचं स्थान असतं. उजव्या बाजूला आपलं कुलदेवी देवता असतात. तुपाचा दिवा डाव्या साईडला लावावा आणि त्याच्यात थोडेसे तीळ घालावे किंवा 2 खडीसाखरचे छोटे दाणे घालावे. हं. ते केले अगदीच नाही जमलं तर 2 तांदळाचे दाणे घालावे. पितरांना ते पोचतं. पितरांचे शुभ आशीर्वाद मिळतात. घरातनं बाहेर पडताना डाव्या हाताला बरं. पित्र असतात. उजव्या हाताला कुलदेवी देवता असतात. हे छोटे उपाय. लोकं घराच्या बाहेर गणपती लावतात, मारुती लावतात, हनुमान पंचमुखी हनुमान नाही. तो काय तुमचा रक्षक नाही, नोकर नाही आहे थोडक्यात. तो देव आहे, परमात्मा आहे. जे रक्षक आहेत ते वेगळे आहेत. द्वारपाल वगैरे जे हां. ते पण देवता आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीचे देवता आहेत. त्या देवतांना स्थापन करणं वेगळं. पण लोकं सरळसकट मारुती पंचमुखी हनुमान नाही, दक्षिणमुखी. अरे नाही फरक पडत त्याने काही. उलटा एक प्रकारचा अपमान केल्यासारखं होतंय देवतेचा. असं होईल. ओके. आता नॉर्मली फायनान्स हा घरातला खूप मोठा हो, विषय हो. असतो. जसं तुम्ही आत्ता म्हणाले, की एक पर्टिक्युलर कोपऱ्यामध्ये समजा तुम्ही हो, त्या हो. बँकेचं नाव किंवा हो, मॅनेजरचं नाव हो, लिहिलं, की तिथं हो. सपोर्ट मिळतो. तसं येस. फायनान्स संदर्भात असं काही रेमेडीज आहे का? फायनान्स सर्वात म्हणजे तुमची मी सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशा. हं. अपॉर्च्युनिटीज येणं पहिल्यांदा. ही उत्तर दिशा. फायनान्स ही दिशा पहिल्यांदा याचीच आहे, की वेस्ट. वेस्ट दिशा ही सगळं तुमचं सेव्हिंग्ज आणि फायनान्स. वेस्टपासून पुढं नॉर्थ वेस्टपर्यंत हा विषय फायनान्सचा येतो. इन्कम हा विषय येतो नॉर्थपासून अपॉर्च्युनिटीज आला तरच इन्कम मिळणार आहे. सो सर आता आपण शेवटाकडे येऊयात, हो. की आपण आता बघतो, की खूप साऱ्या मल्टीज आहेत. म्हणजे वास्तू आहे, ज्योतिष आहे, टॅरो कार्ड आहे, न्यूमरोलॉजी आहे. बरोबर. या सगळ्या हीलिंग टेक्निक्स म्हणू आपण. याच्यामध्ये तुमची जी टेक्निक आहे, हं. ती पॉवरफुल तुम्हाला वाटते. हो. सो यामागचं काय सायंटिफिक कारण आहे? नाही सगळ्याच मॉडेलिटी परफेक्ट आहेत, पॉवरफुल आहेत. पण ही स्पेशल का आहे, वेगळी का आहे? कारण हं. ही ऑल इन वन आहे. सगळ्या ज्या मॉडेलिटीज आहेत ते सगळ्याचा बेस काय आहे? ऊर्जा, ओके. एनर्जी. कुठलेही असू दे. ग्रहांची ऊर्जा कमी जास्त आहे म्हणून ते आपल्याला ज्योतिषी त्या पद्धतीने सांगतो, याचं हे अंगठी घाला हां. किंवा यांची ही उपासना करा, हा जप करा. म्हणजे काय ऊर्जा वाढवा. हां. म्हणजे कुठलीही मॉडेलिटी ती जाते शेवटी ऊर्जेवरच. हां. आणि आपण इथे ऊर्जा डायरेक्ट चेक करतो या यंत्रामार्फत, की बाबा किती ओके. आहे, किती नाही आणि हे समोरासमोर दाखवू शकतो, की तुमच्या या घराची किंवा एखाद्या गोष्टीची ही ऊर्जा एवढी आहे, हं. ही रेमेडी दिल्यानंतर हे बघा तुमच्या समोरच चेंज झालाय. ही ऊर्जा एवढी ओके. वाढली. ओके. हा सूर्य, हा जयद्रथ. हां. इतकं हे परफेक्ट आहे आणि हे सायंटिफिक आहे सगळ्या गोष्टी. ओके. त्यात कुठेही काही हात चाले की नाही, काही नाही, काही नाही. समोरासमोर होत आहेत सगळ्या गोष्टी. की वास्तूमध्ये सुद्धा एखादी रेमेडी केल्यानंतर तुम्हाला दाखवू शकतो. पहिल्यांदा रेमेडी करायच्या अगोदरची ऊर्जा ही होती. रेमेडी केल्यानंतर ऊर्जा ही आहे बघा. तुम्हाला ते ओके. जाणवेल, नंतर जाणवेल तो भाग नंतरचा आहे. हां. पण मी आत्ताच तुम्हाला समोर दाखवतोय, की येस आहे, बदल एवढा झालाय. ओके. ओके. म्हणून हे जास्त परफेक्ट आहे. ओके. ओके. म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं लोकांचा याच्यावर लोकांना म्हणून विश्वास बसतो, हां. की समोर दिसतंय ना. करेक्ट. म्हणजे लोकांची अपेक्षा असते, की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे हां. किंवा ॲट लीस्ट दिसलं पाहिजे, की आपण जे करतोय
हां. त्याचे हे परिणाम आहेत. येस. सो बाकीच्या मॉडॅलिटीजमध्ये त्याला वेळ लागतो ते रिझल्ट्स हां, यायला. हां. याच्यामध्ये तुम्ही इन्स्टंट कळतं. टाकू शकता. बरोबर आहे. हां, आत्ताच म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी तुमचं पाचूकचं रत्न चेक केलं होतं. हं. तुम्हाला लाभतंय की नाही? तुम्हाला ते लाभतंय त्यामुळे तो माझ्याकरता विषय स्टॉप झाला. हे जर का सुदैवाने लाभतंय आणि चांगली गोष्ट आहे. लाभत नसता, तर मी तुम्हाला फरक दाखवला असता लगेच जागेवर, की तुम्ही हा पाचू तो वापरलाय, पण हा तुम्हाला लाभत नाही. तुमची पाचू काढल्याने तो एनर्जी वाढलेली आहे, मोठी आहे, चांगली एनर्जी आहे. ही पाचू घातल्यामुळे तुमची एनर्जी डाऊन होतीये, डंप होत आहे तो. ओके. पण ते लाभतंय त्यामुळे मला आता तो दाखवता येत नाही. हां, आणि चांगली गोष्ट आहे, लाभते चांगले होऊ दे, कारण भूत आहे तो. हां. वरच्यावर नाही तुम्हाला खूप. ओके, ओके. तर आता शेवटाकडे येऊयात. हो. समजा काही लोकांना तुमच्याबरोबर काम करायचं असेल, तुमची कन्सल्टन्शिप घ्यायची असेल, तर हं. एकंदर आपण ऑनलाईन करतो, ऑफलाईन करतो, कसं? आता कोरोनानंतर या खूप गोष्टी बऱ्याचशा चेंज झाल्या. हं. ही गोष्ट ऑफलाईन पण करता येते आणि सर्वात ॲडव्हान्टेज म्हणजे ऑनलाईन पण करता येते. कारण ओके. त्याकरता मला समोर व्यक्ती पाहिजेच असं नाही. असली तर उत्तम. नसली तर त्याचा पूर्ण फुल साईज फोटो लागतो. तो कसा फोटो लागतो, काय लागतो, ते मी ते त्या वेळेला त्या कस्टमरला सांगतो, की अशा-अशा पद्धतीने मला फोटो पाठवा. त्या फोटोवरनं सुद्धा परफेक्ट उत्तरं मिळतात. जो तुमचा ऑरा फोटोमध्ये असतो, तोच तुमचा ॲक्चुअल असतो. त्याच्यामध्ये ओके. फरक येत नाही. फक्त ऑनलाईन म्हणजे असं डायरेक्ट शक्यतो ऑनलाईन चेक नाही करत आम्ही. कारण काय होतं, इन्फ्रारेड आणि बाकीच्या काही ओके. गोष्टी व्हिडिओ असतात कॉल हां, म्हणताय तुम्ही. मॅग्नेटिक फील्ड वगैरे जे तयार होतं. व्हिडिओ कॉलवर शक्यतो त्याच्यामध्ये थोडासा चेंज होऊ शकतो. पण ऑरामध्ये काही इम्पॅक्ट होतो करेक्ट. त्याचा. पण प्रिंटआउट काढली, फोटो काढले, की फोटो एक फायर एलिमेंट आहे. हां. त्यामुळे जो ऑरा तुमचा आहे तोच फोटोमध्ये येणार आणि त्या ओके. ऑरा त्या फोटोवर म्हणजे मी अमेरिकेत किंवा असू दे, दुबईमध्ये असू दे, कुठल्याही बाहेरच्या देशात जरी असले, म्हणजे स्टेट वगैरे तर लांबची गोष्ट आहे. मी तर म्हणतो अब्रॉड इंडिया जरी असलं, तरी ओके. त्यांचं मी चेक करू शकतो आणि इथनं त्यांना कन्सल्टन्सी देऊ शकतो. परफेक्ट ओके, 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 ओके. असं. म्हणजे अर्थात थोडंसं मला अजून ह्याच्यात विचारायचं आहे, की हां, समजा एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉयी घ्यायचा असेल, त्याचा हां. फोटो आला. सो ह्या एम्प्लॉयीला जॉबवर घ्यायचंय का नाही हेही हे सांगू शकतो. होऊ शकतं, होऊ ओके. शकतं. की कसा आहे हा, काय आहे, त्याच्या सगळ्या डिटेल गोष्टी करू शकतात, की याचं ओके. नाव आणि याचं काम, याचं कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं नाही आहे, ह्याही गोष्टी केल्यानं एनर्जी कशावर मिळते. हां. मी मगाशीच म्हटलं ऑरा म्हणजे काय एनर्जी. हे जसं तुम्ही आत्ताच विचारलं, की हा कामगार मी ठेवू की नको? तसं कामगाराला हे प्रश्न पडू शकतो, की मी इथं काम करू की नको? हां. की असे वेगवेगळे प्रश्न येतात, हं, की मी या कॉलेजला ॲडमिशन घेऊ का, या शाळेत घेऊ का, या क्लासला घेऊ? हं. असा कुठलाही प्रश्न तुम्ही ऑराकडनं फाइंड आउट करू शकता. बेस्ट सुटेबल आन्सर काय आहे? हां. आणि जे 100% रिझल्ट देईल तेच ऑरा उत्तर देतो. ओके, ओके. इतकं परफेक्ट आहे. सो मला असं वाटतं, की आज प्रेक्षकांना हे क्लिअर कळालं, की एक सरांची जी टेक्निक आहे, त्या टेक्निकनी इन्स्टंट रिझल्ट आहे. तुमचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतो. तुम्हाला जर चेक करायचं असेल आणि खरंच ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे, नाही आहे, हे सर तुम्हाला सहज आणि सहज एकदम सोप्या पद्धतीने सांगू शकतात, या हीलिंग टेक्निकच्या माध्यमातून. सो तर सर खूप सुंदर तुम्ही सगळं मार्गदर्शन केलंय. आपला वेळही झालाय. हो. सो तुर्तास आपण थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप आभार. थँक यू. श्रीराम. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.